आणि सेमीकंडक्टर डिव्हाइसेस मधलं हे सगळ्यात महत्वाचं डिव्हाइस म्हणजे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर या प्रत्येक शब्दाला काहीतरी मिनिंग आहे, अर्थ आहे. मुळात आपण आता दोन टर्मिनल डिव्हाइस शिकलो. डायोडला दोन टर्मिनल्स होते, एक म्हणजे कॅथोड आणि दुसरं म्हणजे एनोड. आता ट्रान्झिस्टर हे डिव्हाइस आहे, या ट्रान्झिस्टरला तीन टर्मिनल्स आहेत. ट्रान्झिस्टरला किती टर्मिनल्स आहेत? तीन टर्मिनल्स आहेत. तर तीन टर्मिनल असलेले हे डिव्हाइस आहे ज्याला ट्रान्झिस्टर असं. आता ट्रान्झिस्टर या नावाचं जर फोड केली तर त्याचा अर्थ असा होतो ट्रान्सफर रेजिस्टर. ट्रान्सफर रेजिस्टर फ्रॉम इनपुट टू आउटपुट. म्हणजे इनपुटला लो रेजिस्टन्स असतो आणि आउटपुटला ह्याला हाय रेजिस्टन्स असतो. इनपुटचा रेजिस्टर आउटपुटला ट्रान्सफर करणारा डिव्हाइस म्हणजे ट्रान्झिस्टर. ट्रान्सफर रेजिस्टर अशा प्रकारे. आता हे तीन टर्मिनल डिव्हाइस असतं तर याच्यामध्ये पीएन जंक्शन आहे. तर याच्यामध्ये दोन पीएन जंक्शन आहेत. There are two PN junctions connected back to back. म्हणजे एक पीएन जंक्शन झालं की त्याला पुढे दुसरं पीएन जंक्शन. समजा अशा पद्धतीने आपण शिकलो एक पीएन जंक्शन आणि त्याच्या पुढं आणखी एलपी म्हणजे दुसरं जंक्शन. अशी दोन जंक्शन असणार आणि तीन टर्मिनल असणार हे जे डिव्हाइस आहे त्याला म्हणतात ट्रान्झिस्टर. आता तुमच्या मनामध्ये लगेच प्रश्न पडला असेल काय? तर या ठिकाणी तुम्ही दोन पीच्या मध्ये एक एन बसवला, मग दोन एनच्या मध्ये एक पी बसवता येईल का? तर यस, इट इज ऑल्सो पॉसिबल. तुम्ही असंही करू शकता. आणि ज्या पद्धतीनं जंक्शन तुम्ही त्याच्यामध्ये घेतलेले त्या पद्धतीनं ट्रान्झिस्टरचे दोन प्रकार पडतात. एक पीएनपी ट्रान्झिस्टर आणि दुसरा एनपीएन ट्रान्झिस्टर. When N-type semiconductor is sandwiched between two P-type semiconductor, then the device is called as PNP transistor. On the other hand, when P-type semiconductor is sandwiched between two N-type semiconductor, then the device which is formed is called as NPN transistor. म्हणजे कशा पद्धतीनं आपण दोन जंक्शन बॅक टू बॅक जोडणार आहोत त्याला धरून ट्रान्झिस्टरचे दोन प्रकार पडतात. जर दोन पीच्या मध्ये एक एन जंक्शन ठेवलं, दोन पी टाइप सेमीकंडक्टरच्या मध्ये एक एन टाइप सेमीकंडक्टर ठेवला तर त्याला पीएनपी ट्रान्झिस्टर असं म्हणायचं. आणि दोन एन टाइप सेमीकंडक्टर आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण पी टाइप सेमीकंडक्टर घेतो तेव्हा त्याला एनपीएन ट्रान्झिस्टर. प्रत्यक्ष मेकॅनिझम करताना जसं डायोडला सांगितलं त्याच प्रकारे एक सिलिकॉन वर जर्मेनियमची स्ट्रीप घेतली जाते. त्याच्या काही भागामध्ये एन टाइप इम्प्युरिटी डोप केली पेंटाव्हॅलंट, मधल्या भागामध्ये पी टाइप इम्प्युरिटी डोप केली ट्रायव्हॅलंट, पुन्हा तिसऱ्या भागामध्ये एन टाइप इम्प्युरिटी केली पेंटाव्हॅलंट. म्हणजे काय झाला तो एनपी. म्हणजे दोन डायोड कनेक्टेड बॅक टू बॅक. इथं दोन डायोड एकमेकाला जोडले अशा पद्धतीनं या ठिकाणी रचना आहे. म्हणजे दोन पीएन जंक्शन, एक पीएन जंक्शन म्हणजे एक डायोड,
तसं 2 पीएन जंक्शन त्याच्यामध्ये जोडलेले आहेत. अत्यंत महत्वाचं डिव्हाइस मी मगापासून म्हणतोय, तर ट्रान्झिस्टर हा सगळ्या सर्किटमध्ये असतो, लक्षात ठेवा. आणि हा ट्रान्झिस्टर अत्यंत महत्वाचा आहे, कारण सगळ्यात महत्वाचं जे कार्य आहे ते म्हणजे इट इज युज्ड ॲज अ एम्प्लिफायर. सगळ्या एम्प्लिफायर सर्किटमध्ये लो सिग्नलचं हाय सिग्नल मध्ये रूपांतर करण्यासाठी, एम्प्लिफिकेशन करण्यासाठी ट्रान्झिस्टर उपयोग करतो. म्हणजे आपण एखादा स्पीकर असतो मोठा, त्याच्यासाठी जे सर्किट असतं त्याला एम्प्लिफायर असं म्हणतात. म्हणजे मोठा लहान आवाज आहे तो आपल्याला मोठा करून पुढे पाहायला मिळतो. तर कसलाही सिग्नल जो लो सिग्नल आहे तो हाय सिग्नलचं करणं, रूपांतर करणं म्हणजे एम्प्लिफिकेशन. आणि हे एम्प्लिफिकेशन मग ते व्होल्टेज मध्ये असेल, करंट मध्ये असेल, पॉवर मध्ये असेल, तर हे एम्प्लिफिकेशन करायचं काम ट्रान्झिस्टर छानपैकी करत असतो. त्यामुळे रेडिओ असेल, टीव्ही असेल, सगळे जे डिव्हाइसेस आहेत, बऱ्यापैकी इलेक्ट्रॉनिक्सचे डिव्हाइसेस आहेत, 99% ठिकाणी ट्रान्झिस्टर हा यूज केला जातो. त्याच्यामध्ये हा ट्रान्झिस्टर जर आपण पाहिला तर हा अशा पद्धतीनं दिसायला ट्रान्झिस्टर. याला एकूण असे 3 टर्मिनल म्हणजे 3 अशा पद्धतीनं रॉड्स ते टर्मिनल बाहेर काढलेले असतात. आणि असं जे डिव्हाइस आपल्याला सर्किट मध्ये जे दिसतं छोटस एक ब्लॅक असा, तर याला काय म्हणायचं, हा ट्रान्झिस्टर म्हणायचं. आता प्रत्यक्ष त्याचं कन्स्ट्रक्शन कसं केलं जातं, त्याची टर्मिनल्स कोणती आहेत आणि त्याच्यामध्ये त्याची जोडणी कशी करायची आणि त्याचं वर्किंग कसं असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रान्झिस्टर म्हणजे काय सांगितलं, 2 जंक्शन connected back to back, 3 terminals and 3 semiconductors. आणि according to the connection, there are 2 types. One is the NPN transistor and another is the PNP transistor. तर आता NPN ट्रान्झिस्टर कोणाला म्हणायचं, तर परत एकदा मी सांगतो बघा. when n-type semiconductor is a sandwich between 2 p-type when p-type semiconductor is a sandwich between 2 n-type semiconductor, then the device formed is called as the NPN transistor. And when n-type semiconductor is a sandwich between 2 p-type semiconductor, then the device formed is called as the PNP transistor. Okay. आता मॅन्युफॅक्चर लेवलला या ठिकाणी हा एनपीएन त्याची ब्लॉक डायग्राम कशा पद्धतीने आहे समजून घेऊया. हा एनपीएन कसा आहे, पीएनपी कसा आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची टर्मिनल्स कशा पद्धतीने असतात आणि सर्किट सिम्बॉल या गोष्टी आणि पाहायच्या आहेत. आता या ठिकाणी आपल्याला एनपीएन ट्रान्झिस्टर बघायचं आहे आणि एनपीएन ट्रान्झिस्टर मध्ये सर्वसाधारण हे अशा पद्धतीने त्याचे भाग पडतात आणि या 3 भागापासून 3 टर्मिनल बाहेर घेतलेले असतात. आता इथं एनपीएन मध्ये हा एन रिजन आहे बघा, हा मधला पी रिजन आहे, हा परत एन रिजन आहे, हा पी रिजन आहे, हा एन रिजन असेल, हा परत पी रिजन असेल. आता हा डाव्या बाजूचा याला म्हणतात इमिटर, ई न दाखवलं जातो. हे मध्ये जोडलेलं आहे याला म्हणायचं बेस, बी न दर्शवलं जातं. हे आहे याला म्हणायचं कलेक्टर, कलेक्टर. तसंच हा इमिटर, हा बेस आणि हा कलेक्टर. नाव त्याच्या अर्थावरूनच दिलेले आहेत. इमिटर काहीतरी इमिट करतोय, कलेक्टर कलेक्ट करतोय. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या 2 शब्दाचे मी तुम्हाला अर्थ सांगितले, ट्रान्झिस्टर काय, जंक्शन काय, बायपोलर काय. तर बायपोलर म्हणजे तो
तर 2 टाइप्स ऑफ चार्ज कॅरियर्स आर देयर. ट्रान्झिस्टर मध्ये दोन्ही चार्ज कॅरियर मुळे करंट वाहतो. आता दोन चार्ज कॅरियर कोणते हो? हे दोन चार्ज कॅरियर तुम्हाला माहिती आहे, एक म्हणजे इलेक्ट्रॉन, दुसरं म्हणजे होल्स. तर ट्रान्झिस्टर मध्ये इलेक्ट्रॉन मुळे पण करंट वाहणार आहे, होल मुळे पण करंट वाहणार आहे. टू टाइप्स ऑफ चार्ज कॅरियर्स आर देयर, हेन्स द नेम इज बायपोलर. बाय म्हणजे दोन, तर दोन पोल म्हणजे इथे चार्ज, दोन्ही प्रकारचे चार्ज. करंट मुळात सेमीकंडक्टर मधला करंट हा पहिल्याच दिवशी सांगितलाय, इट इज ड्यू टू द इलेक्ट्रॉन करंट, ऑल्सो ड्यू टू द होल करंट. पण सेमीकंडक्टर मध्ये अगदी इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये सांगितलं होतं टोटल करंट I इज इक्वल टू IH प्लस I. तर होल करंट आहे, इलेक्ट्रॉन करंट आहे. आता इथं मात्र वर्किंग मध्ये एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवूया की जेणेकरून तुम्हाला कुठल्याही ट्रान्झिस्टरचं वर्किंग सांगतात. खरं तर तुम्हाला एकच ट्रान्झिस्टर जरी आला त्याच्यामध्ये मेनली एनपीएन ट्रान्झिस्टर आणि एकाच मोड मध्ये तुम्हाला येणार आहे. पण आपण दोन्ही प्रकारचे ट्रान्झिस्टर, त्यांचे दोन्ही प्रकारचे कॉन्फिगरेशनचे जे मोड्स आहेत, हे 3 मोड आहेत प्रत्येकामध्ये, हे कशा पद्धतीने आहेत तेही डिटेलमध्ये पाहणार आहोत. आता बघूया. तर काय म्हटलं मी, हे दोन प्रकारचे चार्ज कॅरियर्स आहेत, एक इलेक्ट्रॉन आणि दुसरं होल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्याच्या वर्किंग मध्ये ट्रान्झिस्टर कोणता आहे त्याच्यानुसार मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स कोण येणार आहेत हे धरून आपण त्याचं वर्किंग बघायचं. फॉर एक्झाम्पल एनपीएन ट्रान्झिस्टर. आता एनपीएन ट्रान्झिस्टर मध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर कोण असणार आहे? तो एनपीएन ट्रान्झिस्टर मध्ये which are the majority charge carriers? इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स. अगदी बरोबर आहे. म्हणजे एन मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, दुसऱ्या एन मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत आणि दोन एन आहे त्याच्यामध्ये, आणि म्हणून एनपीएन ट्रान्झिस्टर मध्ये इलेक्ट्रॉन्स आर मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स. ही गोष्टी नीट लक्षात ठेवा. शॉर्ट मध्ये तुम्ही ऐकत लिहून ठेवलं. बरंचसं जे काय प्रत्येक शब्दाची फोड माहिती मी सांगतो हे तुमच्याकडे असली की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पुढं एमसीक्यूच्या रिलेटेड लक्षात येईल. तर एनपीएन ट्रान्झिस्टरचं वर्किंग सांगायचं असेल तर इलेक्ट्रॉनचा फ्लो सांगा. जर तुम्हाला पीएनपी ट्रान्झिस्टरचा विचार करायचा आहे तर याच्यामध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर कोण होल्स आहेत. होल्स तुम्ही काय करायचं, वर्किंग सांगायचं. आता मग इथं आणखी सोपं झालं बघा. इमिटर म्हणजे काय, तर इमिटर विच इमिट्स इलेक्ट्रॉन आणि कलेक्टर म्हणजे विच कलेक्ट्स इलेक्ट्रॉन. जो कलेक्ट करतो तोच काय असतो, कलेक्टर. म्हणजे किती सोपं आहे बघा. इमिटर म्हणजे इथे इमिटर काय इमिट करेल, होल, आणि कलेक्टर काय कलेक्ट करणार आहे, होल्स. अशा पद्धतीनं आपण त्याचा अर्थ लक्षात घेतला तरी फारसं काही बिघडणार नाही. इमिटर इमिट करणार आहे, कलेक्टर कलेक्ट करणार आहे, आणि बेस हा जो मध्ये आहे ना, हा बेस म्हणजे कंट्रोलर आहे, हा वॉचमन आहे. हा बेस हा कंट्रोलर आहे. म्हणजे जो कलेक्टरकडे करंट जाणार आहे, इमिटर पासून करंट कुणाकडे चाललाय, कलेक्टरकडे जाणार आहे. त्यातला काही करंट बेसकडे जाणार आहे. तर हा बेस जो आहे तो कलेक्टरचा करंट कंट्रोल करायचं काम करतो. म्हणजे इट वर्क्स एज अ कंट्रोलर. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं तिन्ही जे रिजन आहेत हे तिन्ही रिजनचा आपण विचार केला. आता याच्यामध्ये मॅन्युफॅक्चर लेवलला काय केलं जातं, तर बेस हा व्हेरी थिन रिजन आहे. लक्षात घ्या. बेस कसा आहे, व्हॉट एव्हर मे बी, दोन्ही मध्ये लक्षात ठेवा. बेस हे कसं आहे, थिन रिजन आहे, थिन, अत्यंत लहान आहे बघा बेस रिजन. त्यानंतर इमिटर रिजन जो आहे, इमिटर रिजन हा मॉडरेट आहे. म्हणजे बेस पेक्षा मोठा आहे, कलेक्टर पेक्षा कसा दिसतोय, कमी दिसतोय. बेस इमिटर हा कलेक्टर पेक्षा कमी आहे, बेस पेक्षा रिजन मोठा दिसतोय. आणि कलेक्टर रिजन जो आहे, कलेक्टर रिजन आहे हा कसा आहे, लार्ज आहे, हा मोठा केलेला आहे. बघा कलेक्टर हा मोठा करून ठेवलाय. लक्षात येतोय. म्हणजे मी काही गंमत म्हणून असे कमी जास्त काढलेले नाहीत, तरी अशा पद्धतीनं त्यांचं मॅन्युफॅक्चर करत असताना हा कलेक्टर रिजनचा जो रिजन आहे, म्हणजे एनपीएन मधला एन, एनपीएन मधला पी, हे मोठे आहेत, बिग ठेवलेले असतात. बेस हा थिन ठेवलेला असतो आणि इमिटर हा मॉडरेट ठेवलेला आहे. आता जे डोपिंग आहे, डोपिंग, त्या डोपिंग मध्ये मात्र इमिटरचं डोपिंग सगळ्यात जास्त असतं. इमिटरचं डोपिंग हाय आहे.
हे काय सांगतोय मी डोपिंग लेवल, हे काय सांगतोय रिजन थिकनेस. तर डोपिंग लेवलचा जर विचार केला इमिटर हायली डोप्ड म्हणजे याच्यामध्ये इथं कोण येतो एनपीएल मध्ये इमिटर हा एन रिजन आहे. एन रिजन मध्ये त्याच्यामध्ये कोण असणार आहे एन रिजन मध्ये मेटल त्याच्यामध्ये कोण असणार आहे इलेक्ट्रॉन्स असणार. तर पेंटाव्हॅलेंट इलेक्ट्रॉन जो ऍटम याच्यामध्ये असणार त्याची संख्या इथे जास्त ठेवलेली आहे. रिजन मॉडरेट आहे पण डोपिंग कसं केलेलं आहे डोपिंग काय केलेलं आहे. या ठिकाणी पीएलपी मध्ये इथं होलची संख्या जास्त असेल एनपीएल मध्ये इलेक्ट्रॉनची फ्री इलेक्ट्रॉनची संख्या कशी असणार आहे जास्त असणार आहे. तुलनेनं जे बेस आहे हा बेस हा लाईटली डोप्ड. बेसचं जे डोपिंग आहे समजा इथं कोण आहे इथे इम्पल्स असतील इथं कोण आहे इलेक्ट्रॉन्स असतील हे इथं डोपिंग फारच कमी ठेवलेलं आहे. बेस इज लाईटली डोप्ड अँड कलेक्टर इज अ मॉडरेटली डोप्ड. कलेक्टर इज मॉडरेटली डोप्ड म्हणजे कलेक्टरचं जे डोपिंग आहे रिजन मोठा असला तरी डोपिंग मात्र तुमच्या इमिटर पेक्षा कसं आहे कमी आहे. इथलं जे डोपिंग आहे ते डोपिंग लेवल कमी ठेवलेलं आहे मॉडरेट आहे म्हणजे बेस पेक्षा जास्त आहे पण इमिटर पेक्षा कमी आहे. जर हे लक्षात आलं की पुढे आपल्याला वर्किंग मध्ये करंट कुठला जास्त आहे कुठला कमी आहे कुठून कुठं जाणार आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही किंवा डाऊट तयार होत नाही. मॅन्युफॅक्चर कसं आहे जसं जेनर मध्ये आपण सांगितलं जेनर ब्रेकडाऊन हा जेनर ब्रेकडाऊन जेव्हा जेनर डायोड तयार होतो तेव्हा त्या जेनरवर लिहिलेला आहे लिहून ठेवलाय 20 व्होल्ट 50 व्होल्ट 30 व्होल्ट. हा जेनर ब्रेकडाऊन हा त्याच्या डोपिंग लेवलवर मॅन्युफॅक्चरवर ठरलेला असतोय. तो ब्रेकडाऊन तुम्ही जेनर किती सर्किटला जोडलाय किती इनपुटला जोडलेला आहे त्याला रेजिस्टन्स किती जोडलाय याच्यावर त्याचं व्होल्टेज अवलंबून नाही. त्याचं मॅन्युफॅक्चर लेवलला त्याचं ब्रेकडाऊन व्होल्टेज ठरलेलं आहे. तसं कुठलाही ट्रान्झिस्टर तयार करत असताना मॅन्युफॅक्चर लेवलचा जर विचार केला तर इमिटर इज अ हायली डोप्ड, कलेक्टर इज अ मॉडरेटली डोप्ड अँड बेस इज अ लाइटली डोप्ड. इमिटर इज हायली डोप्ड, कलेक्टर इज मॉडरेटली डोप्ड अँड बेस इज अ लाइटली डोप्ड. मग सर्वात जे कमी डोपिंग आहे सर्वात जे कमी इम्प्युरिटी ऍटम्स पाहायला मिळतील हे इम्प्युरिटी ऍटम्स तुम्हाला कुणामध्ये कमी दिसतील बेसमध्ये. अर्थात रिजन पण थिन आहे डोपिंग पण कमीच आहे. ओके पण इन केस ऑफ कलेक्टर जर आपण विचार केला कलेक्टर रिजन हा सगळ्यात मोठा जागा जास्त ठेवलेले म्हणजे इथं सिलिकॉन किंवा टर्मिनलचे ऍटम्स जास्त आहेत पण तुलनेनं इमिटर पेक्षा इम्प्युरिटी ऍटम्स कसे आहेत तिथं कमी आहेत. म्हणजे डोपिंग लेवल ही बेस पेक्षा कलेक्टरला जास्त असली तर इमिटर पेक्षा नक्कीच ती कमी ठेवलेली आहे. आणि इमिटरचा जर आपण विचारात घेतला तर इमिटरचा रिजन हा मॉडरेट आहे. मुळात इमिटर हा बेस पेक्षा मोठा आहे पण कलेक्टर पेक्षा लहान आहे. त्याच्यामध्ये सिलिकॉन जर्मेनियम ऍटम्स ऍज कम्पेअर टू द कलेक्टर एन रिजन कलेक्टर रिजन कशा असतील कमी असतील पण डोपिंग मात्र कसं आहे जास्त हायली डोप्ड म्हणजे इथे इम्प्युरिटी ऍटम्स मे बी इयर कुठले असतील पेंटाव्हॅलेंट इथं कुठले असतील ट्रायव्हॅलेंट ह्या इम्प्युरिटी ऍटमचं डोपिंग इथं कसं ठेवलेलं आहे जास्त ठेवलेलं असतं. ओके इथंपर्यंत कन्स्ट्रक्शन लेवलचा भाग समजला का बघा. म्हणजे ट्रान्झिस्टर म्हणजे काय two junctions, two PN junctions connected back to back. The device which having two PN junction and three terminals is called as a transistor. ज्या डिव्हाइसला दोन पीएन जंक्शन कनेक्टेड बॅक टू बॅक आणि 3 टर्मिनल्स असतात त्याला आपण काय म्हणतो ट्रान्झिस्टर असं म्हणतोय. आणि मग याच्यामध्ये ट्रान्झिस्टर हॅज 3 टर्मिनल्स. वन इज द इमिटर, अनदर इज द बेस अँड सी इज द कलेक्टर. इमिटर which emits electron or hole, collector which collects. आता त्याच्यामध्ये हे ट्रान्झिस्टर जे आहे ते सर्किट मध्ये जोडताना त्याचं सिम्बॉल कशा पद्धतीने असतं तर आपण त्याच्या सिम्बॉल कडे पुस्तकामध्ये सिम्बॉल आहे ते सिम्बॉल चुकीचं आहे त्यामुळे खूप महत्त्वाचे सिम्बॉल आहे ते विचारात घेऊ नका. त्याच्यामध्ये नेमकी चूक केलेली आहे. तर त्याच्यामध्ये असा जो गोल आहे हा ट्रान्झिस्टरचा दाखवतात. त्यानंतर त्याचे 3 टर्मिनल दाखवण्याची पद्धत अशी आहे
यातला एक इमिटर, दुसरा बेस कलेक्टर, इमिटर, बेस. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एनपीएन ट्रान्झिस्टर मध्ये आणि पीएनपी ट्रान्झिस्टर मध्ये हा ट्रान्झिस्टर एनपीएन नाही का पीएनपी हे कसं समजणार, तर त्याच्यासाठी इमिटरला एक एरो असतो आणि इमिटरचा एरो जर बाहेर जाणार असेल तर तो असतो एनपीएन ट्रान्झिस्टर आणि इमिटरचा एरो जर आत येणार असेल तर तो कुठला असतो पीएनपी ट्रान्झिस्टर. लक्षात ठेवा. आता हा एरो काय इंडिकेट करतो, इमिटर एरो इंडिकेट्स द कन्व्हेन्शनल करंट फ्लोइंग थ्रू द इमिटर. डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट म्हणजे इमिटर मधून कन्व्हेन्शनल करंट कशा पद्धतीने होणार आहे. आता कन्व्हेन्शनल करंट आपण कशाला म्हणतो तुम्हाला माहिती आहे, करंट इलेक्ट्रिसिटी आपण डिटेल्स मध्ये पाहिलेलं आहे. कुठलंही डिव्हाइस आहे, रेजिस्टर असेल, मे बी कॅपॅसिटर, जे काय असेल ते, आणि जेव्हा त्याला आपण एक्सटर्नल सोर्स जोडतो तेव्हा प्रत्यक्षामध्ये करंट म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे बॅटरीच्या निगेटिव्ह कडून बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडे जात असतील तरी सुद्धा कन्व्हेन्शनल करंट ज्याला आपण पॉझिटिव्ह चार्जचा प्लस म्हणतो हा मात्र बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडून बॅटरीच्या निगेटिव्ह कडे आपण धरत असतो. तर बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडून बॅटरीच्या निगेटिव्ह कडे जाणारा हा जो करंट याला कन्व्हेन्शनल करंट असं म्हणतो. आणि हा कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन आहे ती इमिटरला कशा आहे, इमिटर कडे जाणारी आहे आई, आणि इथं मात्र इमिटर पासून आत बेस कडे जाणारे आहे. तर हा भाग जो बुक मध्ये तुमच्या बोर्डाच्या पुस्तकात दिला अत्यंत चुकीचा, आणि लिहिताना सुद्धा नुसत्या फिगर चुकीच्या नाही तर त्यांनी केलेलं लिखाण सुद्धा तिथं चुकीचं झालेलं आहे. नेहमी लक्षात ठेवायचं आहे. तर एरो ऑफ इमिटर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट इन एनपीएन ट्रान्झिस्टर. करंट फ्लोज फ्रॉम बेस टू द इमिटर, इमिट टुवर्ड्स द इमिटर करंट होणार आहे. आणि पीएनपी ट्रान्झिस्टर मध्ये अवे फ्रॉम द इमिटर असा हा करंट वाहणार आहे. तर अशा पद्धतीनं हे जे दोन ट्रान्झिस्टर आहेत, एक एनपीएन ट्रान्झिस्टर आणि दुसरा पीएनपी ट्रान्झिस्टर, या दोन ट्रान्झिस्टरचा आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. तर लक्षात आलं का बघा, काय काय सांगितलं परत एकदा मी थोडक्यात 2 मिनिटात रिवाइज करतो. इनपुटचा रेजिस्टर आउटपुटला ट्रान्सफर करणारा डिव्हाइस, इनपुटला व्हेरी लो रेजिस्टन्स असतो, आउटपुटला व्हेरी हाय रेजिस्टन्स असतो. असं हे डिव्हाइस म्हणजे काय हो, ट्रान्झिस्टर आहे. त्याच्यामध्ये दोन जंक्शन आहेत म्हणून त्याला जंक्शन ट्रान्झिस्टर असं म्हणतात. 2 टाइप्स ऑफ चार्ज कॅरियर्स आहेत म्हणून त्याला बायपोलर असं म्हणतात, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. त्यानंतर फेट मॉसफेट दुसरे आहेत जे तुम्हाला सिलेबसला तिकडे आपण नावं पण घ्यायची गरज नाही, द्यायची गरज नाही, आपल्याला ट्रान्झिस्टर बघायचं तो नीट बघूया. आणि याच्यामध्ये transistor has 3 terminals, one is emitter, another is the base, third is the collector. There are 2 p-n junctions which are connected back to back. 2 diode back to back जोडल्यासारखे हे ट्रान्झिस्टर आहे. त्याच्यामध्ये when p type semiconductor sandwiched between 2 n type, दोन यांच्यामध्ये एक p आहे तेव्हा त्याला npn असं म्हणायचं. when one n type semiconductor sandwiched between 2 p type region म्हणजे काय, दोन p च्या मध्ये एक n जोडलेला आहे तेव्हा त्याला पीएनपी ट्रान्झिस्टर आपण म्हणतो. एनपीएन ट्रान्झिस्टर मध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स हे इलेक्ट्रॉन्स असतात, पीएनपी ट्रान्झिस्टर मध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स हे होल्स असतात. मॅन्युफॅक्चर लेवलला कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने केलेलं आहे, एक सिलिकॉन किंवा जर्मेनियमची चिप घेतलेली असते, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर त्याच्यामध्ये 2 जंक्शन तयार करून 3 भाग तयार केले आहेत. एका भागामध्ये पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी, मधल्या भागामध्ये ट्रायव्हॅलेंट, इथं पेंटाव्हॅलेंट, इथं ट्रायव्हॅलेंट, इथं पेंटाव्हॅलेंट, परत इथं ट्रायव्हॅलेंट, आणि अशा पद्धतीनं 2 जंक्शन तयार केले असतात. आता या ठिकाणी सुद्धा हे घडणार, काय घडणार आहे, मी डॉटेड केले की तुमच्या पटकन लक्षात येतं. काय कोण सांगेल? बॅरियर पोटेन्शियल, डिफ्युजन ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स अक्रॉस द जंक्शन. शेवटी डायोड सर्किट आहे म्हणजे बेस मधले काही होल्स इथं येतील, याच्यातले काही इलेक्ट्रॉन्स इथे येतील, इथले काही होल्स इकडे जातील, इकडचे इलेक्ट्रॉन्स इथे येतील, आणि इथं या 2 जंक्शनच्या ठिकाणी बॅरियर पोटेन्शियल तयार होणार आहे. तसंच याही 2 जंक्शनच्या ठिकाणी काय तयार होणार आहे, बॅरियर पोटेन्शियल किंवा डिप्लेशन लेअर किंवा डिप्लेशन रिजन या ठिकाणी तयार होणार आहे. आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय सांगितलं मी, तर एनपीएन मध्ये हा इमिटर आहे किंवा पीएनपी मधला हा इमिटर आहे. त्या इमिटरचं डोपिंग सर्वात जास्त असते, हायली डोप्ड.
कलेक्टर इज अ मॉडरेटली डोप्ड, बेस इज अ लाइटली डोप्ड. रिजनचा विचार केला तर कलेक्टर रिजन इज अ व्हेरी बिग, इमिटर रिजन इज अ मॉडरेट आणि बेस रिजन इज अ व्हेरी थिन. इमिटर हा इमिट करणार आहे एनपीएन मध्ये इलेक्ट्रॉन करेल, लक्षात घ्या. कलेक्टर हा इलेक्ट्रॉन कलेक्ट करणार आहे. इथं होल्स इमिट होतील, होल कलेक्ट होणार आहे. बेस काय करतो, करंट कंट्रोल करायचं काम करतो. बेसला करंट कंट्रोलर असं म्हणतात. बेस म्हणजे काय, करंट कंट्रोल. सिम्बॉलिक डायग्राम कशी आहे, सिम्बॉलिकली त्याच्यामध्ये डिफरन्स काय केलेला आहे, तर इमिटरला जो एरो दाखवलेला आहे हा इमिटरचा एरो कशा पद्धतीने आहे त्या पद्धतीने काय होणार आहे त्याच्यामध्ये फरक पडणार आहे. ओके, आता ट्रान्झिस्टरचं बायसिंग हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. बायसिंग ऑफ द ट्रान्झिस्टर. बायसिंग म्हणजे काय, बायसिंग म्हणजे काय, आपण डायोडचं बायसिंग पाहिलेलं आहे. फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायस. पण बायसिंग म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय बायसिंग, बायसिंग ऑफ द डिव्हाइस. बघा तुमचं किती लक्ष आहे, हे लक्षात येते. अरे बायसिंग म्हणजे कुठल्याही डिव्हाइसला एक्सटर्नल बॅटरी, एक्सटर्नल सोर्स जोडणं म्हणजे बायसिंग. लक्षात ठेवा, बायसिंग म्हणजे काय, टू कनेक्ट द सोर्स ऑफ ईएमएफ. काय बायसिंग म्हणजे काय, टू कनेक्ट द एक्सटर्नल सोर्स ऑफ ईएमएफ. बाहेरून बॅटरी जोडणं म्हणजे बायसिंग. आता डायोडला बॅटरी जोडली, पण बॅटरी कशी जोडली, जर एनोडला पॉझिटिव्ह, कॅथोडला निगेटिव्ह, पी टाईपला पॉझिटिव्ह, एन टाईपला निगेटिव्ह, त्याला काय म्हणतात तुम्ही, फॉरवर्ड बायस. एन ला निगेटिव्ह, पी ला पॉझिटिव्ह, हा फॉरवर्ड बायस झाला. एन ला पॉझिटिव्ह, पी ला निगेटिव्ह, हा काय झाला, रिव्हर्स बायस झाला. फॉरवर्ड बायस मध्ये डायोड हा कंडक्ट होतो, रिव्हर्स बायस मध्ये तो नॉन कंडक्टिंग मध्ये राहतो. पण बायसिंग म्हणजे काय, बाहेरून बॅटरी जोडणं. मग ट्रान्झिस्टर कसं बायस केलं जातं, ट्रान्झिस्टर मध्ये बॅटरी कशा पद्धतीने जोडायची आहे. आता तो कोणत्या प्रकारचा ट्रान्झिस्टर आहे मी त्या आधी दोन्ही पण तुम्हाला इथे शिकवते. Suppose this is NPN transistor, this is PNP transistor. आता ट्रान्झिस्टर मध्ये काय आहे, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे 3 टर्मिनल्स आणि 3 टर्मिनल्स असल्यामुळे कुठल्याही डिव्हाइसला जेव्हा इनपुट द्यायचंय बॅटरी, आउटपुट घ्यायचंय त्याच्यापासून, तेव्हा त्याला 4 टर्मिनल्स असणं गरजेचं असतं. म्हणजे समजा हे डिव्हाइस तर इनपुट बॅटरी, 2 बॅटऱ्या जोडायच्या असतील, लक्षात घ्या. मग आता इनपुट बॅटरीचं जोडणं हे इनपुट, आणि इकडं काय जोडणं त्याच्या क्रॉस काय मोजला आपण, आउटपुट. म्हणजे इनपुटला किती टर्मिनल्स असतात, 2. आउटपुटला किती टर्मिनल्स असतात, 2. पण ट्रान्झिस्टर हे असं डिव्हाइस आहे त्याला 3च टर्मिनल्स आहेत. तिथे 3 आहे. मग इथं काय केलं जातं, तर एक टर्मिनल त्याच्यामध्ये कॉमन ठेवलं जातं. काय, एक टर्मिनल कॉमन ठेवलं जातं. आता कॉमन जे टर्मिनल ठेवायचं ते कॉमन टर्मिनल ठेवायचं हाही सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मग लक्षात घ्या, समजा एनपीएन ट्रान्झिस्टर कुठला आहे, एनपीएन ट्रान्झिस्टर. मग एनपीएन ट्रान्झिस्टर मध्ये हा बेस आहे, हा कलेक्टर आहे, हा इमिटर आहे. एनपीएनचा इमिटरचा एरो कसा असणार, बाहेर जाणारा का आत येणारा, बाहेर जाणार, बाहेर जाणार. ओके, तर आता इमिटर इज अ कॉमन. आता हे मेजॉरिटी जे कॉन्फिगरेशन विचारात घेतलं जातं किंवा जे जोडलं जातं किंवा ज्याचा जास्त फायदा आहे ते कॉन्फिगरेशन आहे ते कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. पण इमिटर इज अ कॉमन फॉर इनपुट अँड आउटपुट. म्हणजे इमिटर हा इनपुटला पण आहे, इमिटर कोणाला आउटपुटला पण आहे.
म्हणजे आपण कसं म्हणतो, जेव्हा आपण खेळायला काही विद्यार्थी काही मुलं जमतात आणि जेव्हा ऑड मुलं असतात म्हणजे 5 मुलं असतात तेव्हा 2-2 ची टीम होते आणि एक जण मध्ये शिल्लक राहतो. मग त्याला तुम्ही काय म्हणता, कॉमन, लिंबू टिंबू. म्हणजे हा दोन्ही पण खेळतो, हा कॉमन दोन्हीकडे आहे. तसं हा जो कॉमन टर्मिनल आहे हे कॉमन टर्मिनल इनपुटला पण जोडलेलं आहे, हे कॉमन टर्मिनल कोणाला जोडलेलं आहे, आउटपुटला पण जोडलेलं आहे. म्हणून याला काय म्हणायचं, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. याला काय म्हणायचं, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. आता हे कॉमन इमिटर जसं एनपीएल असेल तसंच कॉमन इमिटर कुणाला म्हणता येईल आपल्याला, पीएनपी मध्ये. फक्त फरक काय असणार आहे, फरक काय असणार आहे, तर इथं इमिटरचा एरो बाहेर आहे, इथं इमिटरचा एरो आत आहे. बाकी काय, इथं इनपुट जोडलं तुम्ही बॅटरी, इथं आउटपुट बॅटरी जोडलेले, बायसिंग झालं झालं. त्याला म्हणायचं कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. पीएनपी ट्रान्झिस्टर कनेक्टेड ॲज अ कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. आणि इथं काय म्हणणार, एनपीएन ट्रान्झिस्टर कनेक्टेड ॲज अ कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. ओके, इज इट क्लिअर, एनी डाऊट? बघा समजलं का? इथं 6 कॉन्फिगरेशन होणार आहे. 6 कॉन्फिगरेशन मध्ये 2 कॉन्फिगरेशन समजली का? आता कोणाला कॉमन केलेलं आहे, इमिटरला कॉमन केलेलं आहे. इमिटर इज अ कॉमन फॉर इनपुट अँड आउटपुट. इमिटर हा इनपुट आणि आउटपुटला कॉमन ठेवलेला आहे. याला कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन असं म्हणायचं. कॉमन इमिटर एनपीएन, कॉमन इमिटर पीएनपी. ओके, आपण बघूया कॉमन बेस. आता कॉमन बेस म्हणजे काय, बेस इज कॉमन फॉर इनपुट अँड आउटपुट. म्हणजे बेसला कॉमन ठेवायचं, म्हणजे बेसला आता मध्ये ठेवायचं. हे जोडताना कसं होईल बघा, कशा हा बेस. समजा या ठिकाणी हा इमिटर आहे आणि हा कलेक्टर आहे. तर आता हा कुठला ट्रान्झिस्टर आहे, तर एनपीएन आहे. एनपीएन म्हटले की एरो कुठे येणार आहे, बाहेर येणार. तर या ठिकाणी तुम्ही इनपुट दिलं, इकडं काय म्हटलं, आउटपुट बोलतो. लक्षात येतंय? तर हा जो ट्रान्झिस्टर आहे ज्याच्यामध्ये बेस कसा आहे, कॉमन आहे, याला काय म्हणायचं, कॉमन बेस एनपीएन. आणि कॉमन बेस पीएनपी कसा असेल बघा, बेस. आता हा इमिटर असताना बेस इज कॉमन फॉर इनपुट अँड. हा झाला पीएनपी ट्रान्झिस्टर कनेक्टेड इन कॉमन बेस कॉन्फिगरेशन. हा झाला एनपीएन ट्रान्झिस्टर कनेक्टेड इन कॉमन बेस कॉन्फिगरेशन. तर हे कॉन्फिगरेशन लक्षात आली का बघा. आणि जो कॉमन आहे तिथं आर्थिंग करायचं, झिरो पोटेन्शियल असणार आहे. म्हणजे तिथं आर्थिंग दाखवली ते चालतं. आर्थिंग दाखवल्यानंतर सुद्धा आपल्याला कळतंय की ते टर्मिनल कसं आहे, कॉमन केलेलं आहे. म्हणजे जे टर्मिनल आर्थिंगला जोडलेलं आहे ते टर्मिनल नेहमी कसं असतं, कॉमन आहे. कारण त्या ठिकाणी बघा हाय लो पोटेन्शियल, दोन्हीकडे हाय पोटेन्शियल वेगळे असू शकतात, पण इथं कसं आहे, हे आर्थिंगला जोडलेले टर्मिनल असू शकते. हे झालं कॉमन बेस कॉन्फिगरेशन. आणि कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन, दुसरं कॉन्फिगरेशन कुठलं आहे, कॉमन कलेक्टर. पण कलेक्टर इज कॉमन when collector is kept common for input and output. म्हणजे कलेक्टर हा कॉमन ठेवलेला आहे, लक्षात घ्या. हा कलेक्टर आहे, हा बेस आहे आणि हा इमिटर आहे. आता एनपीएन असेल तर इमिटर कसा असणार आहे, एनपीएन असेल तर इमिटर कसा आहे, बाहेर जाणार. आणि पीएनपी ट्रान्झिस्टर तर इथं बेसला इनपुट दिलंय, तर इमिटरला आउटपुट घेतलेलं आहे. कलेक्टर कॉमन फॉर इनपुट अँड आउटपुट. लक्षात घ्या. म्हणजे या प्रत्येक ठिकाणी इनपुट कुणाला दिलेलं आहे, आउटपुट कुणाच्या अक्रॉस मोजतोय, काही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. फक्त बघायचं नाही, लक्षात ठेवायचं आहे, कारण या गोष्टी अत्यंत महत्वाच्या. अर्थात तुम्हाला कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन सिलेबसला आहे, परंतु याच्याशी रिलेटेड एखादा प्रश्न जर एमसीक्यू आला कसं जोडलं जातं तरी येऊ शकतो. त्यामुळे ही माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला आपण काय पाहिलं, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. कॉमन इमिटर मध्ये इनपुट कोणाला जोडायचं आहे, बोला काय काय लक्षात राहिलं,
कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये इनपुट कोणाला दिलेलं आहे? बेसला दिलेलं आहे. बेसला दिलेला आहे. आउटपुट कुणाच्या क्रॉस घेतलेला आहे? कलेक्टरच्या. कलेक्टरच्या क्रॉस घेतले. बेसला इनपुट दिलं, कलेक्टरला आउटपुट घेतलं. अत्यंत कॉमन कंडिशन आहे, बऱ्याच वेळा युज केलेली कंडिशन आहे, की म्हणून आपल्या सिलेबसला असणारी कंडिशन आहे. सगळ्यात महत्वाची कंडिशन कुठली आहे? कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन, सी कॉन्फिगरेशन. ओके. दुसरा आपण बघितलं कॉमन बेस. कॉमन बेस मध्ये इनपुट कोणाला दिलं असतं? इमिटरला. इमिटरला. नेहमी लक्षात ठेवा, कॉमन बेस मध्ये इनपुट कोणाला द्यायचं आहे? इमिटरला. आउटपुट कोणाच्या क्रॉस घ्यायचं आहे? कलेक्टर. ओके. आणि कॉमन कलेक्टर मध्ये, आता हे कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन आहे, तर कॉमन कलेक्टर मध्ये इनपुट कोणाला दिलेलं आहे? बेसला दिलेलं आहे. आउटपुट कोणाला मोजलेलं आहे? इमिटरला मोजलेलं आहे. कलेक्टर इज द कॉमन फॉर इनपुट अँड आउटपुट, देन दॅट कॉन्फिगरेशन इज कॉल्ड ॲज अ कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. Is it understand? Any doubt? Okay, clear? क्लिअर सर. हा, छान. आता हे झाली. आता आपण बाहेर जाऊया. आता जोडायचं कसा, कुणाला मध्ये घ्यायचं ते ठरवून त्याचे 6 प्रकार केले. आता आपल्याला मेन कुठला प्रकार शिकायचा आहे? तर कॉमन इमिटर. आपल्याला मेन बघायचं. आता सीई मध्ये चालतं, पण मी दोन्ही तुम्हाला शिकवणार आहे. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन म्हणजे या ठिकाणी आपल्याला इमिटर काय करायचंय? कॉमन करायचंय. लक्षात येतं? तर इमिटरला कॉमन केलं तर मग काय होणार आहे? जोडताना इमिटर मध्ये मी कॉमन बेसची जोडणी काढलेली आहे. सुरुवातीला कॉमन बेस सांगतो आणि नंतर कॉमन इमिटर तरी झालं. चला दोन्ही पण शिकूया. काय म्हणतात? अगोदर काय घेतो? कॉमन बेस. म्हणजे बायसिंग म्हणजे काय? तर बायसिंग म्हणजे काय सांगितलं? कनेक्शन ऑफ एक्सटर्नल ईएमएफ एक्सटर्नल सोर्स. आता एक्सटर्नल सोर्स जोडायचा आहे. आता या ठिकाणी इनपुट आणि आउटपुट आहे, तर या हे जे कॉन्फिगरेशन आहे सीबी मोड आहे, कॉमन बेस मोड आहे. म्हणजे बेस इज द कॉमन फॉर इनपुट. बेस हा इनपुट आणि आउटपुटला कसा आहे? कॉमन. ओके. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही बॅटरी कशी जोडायची. आता इथं 2 जंक्शन तयार होतात. पहिलं जंक्शन कोणामध्ये आहे? पहिलं जंक्शन कुठलं आहे? इमिटर बेस जंक्शन. तर नेहमी जोडणी लक्षात ठेवा, इमिटर बेस जंक्शन इज अ फॉरवर्ड बायस. Emitter base junction is forward bias and collector base junction is reverse bias. ओके. काय जोडणी कशी आहे? पहिला डायोड, पहिलं जंक्शन नेहमी कसं करायचं आहे? फॉरवर्ड बायस. आणि दुसरं जंक्शन जोडताना कसं जोडायचं आहे? रिव्हर्स बायस. त्याच्यामध्ये सीई कॉन्फिगरेशन, सीबी कॉन्फिगरेशन दोन्हीसाठी लक्षात ठेवा. इमिटर बेस जंक्शन ऑलवेज फॉरवर्ड बायस आणि कलेक्टर बेस जंक्शन ऑलवेज रिव्हर्स बायस. हे सगळ्यात महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, लिहून ठेवा, काहीही करा. मी नेहमी सांगतो त्यांना ठेवा, मनात ठेवा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याशिवाय तुम्हाला बॅटरीच जोडता येणार नाही, त्याशिवाय तुम्हाला पुढेच जाता येणार नाही. आणि मग ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ट्रान्झिस्टर मध्ये विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही, इथं पॉझिटिव्ह का जोडले, तिथं निगेटिव्ह का जोडले, ही बॅटरी अशी का जोडली, ती बॅटरी तशी का जोडली. अगोदर हे समजून घ्यायचं असते. कारण ट्रान्झिस्टरचं बायसिंग कसं केलं जातं? बायसिंग करण्यासाठी एक्सटर्नल सोर्स जोडायचा आहे. एक्सटर्नल सोर्स साठी 2 बॅटऱ्या, 2 सेल, 2 ईएमएफ चे सोर्स तुम्ही जोडणार आहे. एक इनपुटला जोडणार आहे, दुसरा आउटपुटला जोडणार आहे. पहिलं जंक्शन तुम्हाला फॉरवर्ड बायस करायचं आहे आणि दुसरं जंक्शन तुम्हाला रिव्हर्स बायस करायचंय. इमिटर बेस जंक्शन इज ऑलवेज फॉरवर्ड बायस्ड आणि कलेक्टर बेस जंक्शन इज ऑलवेज रिव्हर्स बायस. आता हे दोन्ही कॉन्फिगरेशन साठी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मे बी सीबी मोड, मे बी सीई मोड, तुम्हाला कुठलंही कॉन्फिगरेशन असेल तर हे मात्र सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. इमिटर बेस जंक्शन ऑलवेज फॉरवर्ड बायस्ड आणि कलेक्टर बेस जंक्शन ऑलवेज रिव्हर्स बायस. आता हे जर लक्षात आलं असेल तर बॅटरी जोडायचं तुमच्या लक्षात येईल. आता बघा समजा इथून पाहिजे आपण इकडून बॅटरी जोडणार आहे. कशी जोडूया बॅटरी? विद्यार्थी पाहतो काय गरजेचं असतं. हा,
इमिटर बेस जंक्शन मला इथं फॉरवर्ड बायस जोडायचं आहे. इथं काय जोडू, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, या टर्मिनलला काय जोडू सांगा बरं. इथं काय आलं पाहिजे बॅटरीचं, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, मी डॉट दाखवलाय. या ठिकाणी काय जोडायचं आहे सांगा. अभ्यास आहे, नीट लक्षात. एखादं जंक्शन फॉरवर्ड बायस, एखादं जंक्शन फॉरवर्ड बायस कसं करायचं आणि रिव्हर्स बायस कसं करायचे पटकन लक्षात यायला पाहिजे. आपण डायोड शिकून झालेलो आहे. डायोड मध्ये आपण पाहिलेले पीएन आहे, पीएन जंक्शन आहे. पीएन जंक्शन फॉरवर्ड बायस करायचा आहे. तर काय करायचं, फॉरवर्ड बायस म्हणजे पीपीएनएन, रिव्हर्स बायस म्हणजे पीएनपीएन. किती वेळा सांगायचं आहे हो हे, लक्षात आलं पाहिजे, आपल्या समजलं पाहिजे, प्रत्येकाला कळलं पाहिजे. पी टाइप सेमीकंडक्टरला पॉझिटिव्ह आला पाहिजे, एन टाइप सेमीकंडक्टरला निगेटिव्ह आला, त्याला आम्ही म्हणतो फॉरवर्ड बायस. पी टाइप सेमीकंडक्टरला निगेटिव्ह जोडला, एन टाइप सेमीकंडक्टरला पॉझिटिव्ह जोडला, तर त्याला आपण काय म्हणतो, रिव्हर्स बायस. हे नीट लक्षात ठेवायचं. एकदा ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या महत्वाच्या आहेत, तर त्या लक्षात आल्या तरच आपण पुढे जाऊ शकणार आहे. म्हणजे नुसतं पुढे जाण्याचा अर्थ नसतो, लक्षात ठेवा. पुढे पुढे जात असताना महत्वाच्या टर्म्स लक्षात ठेवून पुढे गेलं तर पुढचं काही ते लक्षात येणार आहे. आता या ठिकाणी हा एन टाइप सेमीकंडक्टर, हा पी टाइप सेमीकंडक्टर आहे. एनपी जंक्शन पहिलं इमिटर बेस जंक्शन आहे, हे मला फॉरवर्ड बायस करायचं आहे. तर यांना काय दिलं पाहिजे, निगेटिव्ह. निगेटिव्ह, बरोबर. यांना निगेटिव्ह दिला पॉझिटिव्ह. या बॅटरीला बॅटरी बीबी म्हणतात, लक्षात ठेवा, किंवा बीबीबी असंही म्हणतात. बीबीई म्हणजे बेस इमिटर मधली बॅटरी, किंवा त्याला दुसरं नाव आहे बीबीबी. लक्षात येतंय. आणि या ठिकाणी बेस कलेक्टर जंक्शन हे मला रिव्हर्स बायस करायचंय. बेस कलेक्टर बेस जंक्शन रिव्हर्स बायस करायचं असेल तर आता इथं काय करू सांगा. पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह, करेक्ट. इथं पॉझिटिव्ह जोडलं पाहिजे. फक्त आता इथं काय केलं तुमच्या लक्षात आलं असेल, त्या ठिकाणी जरा मोठी बॅटरी वापरलेली आहे, त्याला बीसीसी बॅटरीला म्हणतात. बीसी असते, लक्षात येते. तर ही बीसीसी बॅटरी, ही बीबीबी बॅटरी, आणि बीसीसी इज ग्रेटर दॅन बीबीबी. बीबीबी पेक्षा बीसीसी कसं ठेवलेलं म्हणजे जास्त ठेवलेलं आहे. रिव्हर्स बायसला करंट फ्लो होण्यासाठी, रिव्हर्स बायसला वर्किंग करण्यासाठी, अर्थातच डायोड मध्ये आपण शिकलेलो आहे, डायोड रिव्हर्स बायसला नॉन कंडक्टिव्ह मध्ये जातो, आणि रिव्हर्स बायसला करंट तुम्हाला फ्लो करायचं असेल तर पोटेन्शियल डिफरन्स कसं ठेवावं लागतं, जास्त ठेवावं लागतं. आणि त्याच पद्धतीने इथंही पीसीसी जे आहे याचं पीडी, याचं सोर्स ईएमएफ कसं ठेवलेलं आहे, जास्त ठेवलेलं आहे. याच्यामध्ये कसं ठेवलेलं आहे, कमी ठेवलेलं. ओके. आता या ठिकाणी हा जो दुसरा निवड आहे, दुसरा ट्रान्झिस्टर आहे, ते ट्रान्झिस्टर याच्यामध्ये हे का विचार केला लक्षात घ्या, हे पाठ करून चालत नाही. आणि प्रत्येक ठिकाणी पोलॅरिटी वेगळं आहे. मग हे इथं पॉझिटिव्ह पाठ करा, तिथं निगेटिव्ह पाठ करा, नेमकं त्या चुका होणार आहेत. त्यापेक्षा आपल्या डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे, पहिलं जंक्शन फॉरवर्ड बायस करायचंय, दुसरं रिव्हर्स बायस करायचंय, हे बी फॉरवर्ड बाय जंक्शन करायचंय. मग इथे इमिटरला आता काय जोडलं पाहिजे, या ठिकाणी इमिटरला निगेटिव्ह जोडलं होतं, आता इथे इमिटरला काय जोडलं पाहिजे, पॉझिटिव्ह जोडायला पाहिजे, फॉरवर्ड आता पाहिजे. मात्र इथे इमिटरला पॉझिटिव्ह येणार, लक्षात ठेवा, इथं निगेटिव्ह येणार. आणि इथं कलेक्टरला काय, इथं मग पॉझिटिव्ह जोडलं होतं, आता इथं कलेक्टरला काय येणार आहे, निगेटिव्ह. निगेटिव्ह येणार. हे फार महत्त्वाचं आहे. असंच का, आणि याच्यासाठी शिकावं लागतं, याच्यासाठी आपल्याला क्लासला प्रेझेंट असावं लागतं, हे लक्षात घ्या. काही गोष्टी तुम्ही परत वाचून तुम्ही म्हणाल पण ह्या येत नसतात. त्याच्यासाठी आपल्याला अंडरस्टँडिंग फार महत्वाचं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला लिहून किंवा वाचून कळत नाहीत. आणि ह्या लक्षात ठेवा, एक इनपुटला बॅटरी जोडलेली आहे, दुसऱ्या आउटपुटला पण बॅटरी जोडलेली आहे. दोन बॅटरी जोडत असताना या ठिकाणी मधलं जे जंक्शन आहे, ज्याला बेस रिजन आपण म्हणतोय, हे बेस टर्मिनल या ठिकाणी कॉमन केलेलं आहे. बेस इज अ कॉमन फॉर इनपुट अँड आउटपुट, आणि म्हणून याला कॉमन बेस कॉन्फिगरेशन असं आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये पहिली बॅटरी जी आहे व्हीबी, दुसरी व्हीसीसी आहे.
इथं व्हीसीसी ऑलवेज ग्रेटर दॅन व्हीबीबी, कारण व्हीसीसी मध्ये दुसरं जंक्शन हे रिव्हर्स मोड मध्ये जोडलेलं आहे आणि रिव्हर्स मोड मध्ये बॅटरीचं पोटेन्शियल करंट फ्लो होण्यासाठी कसं लागतं, जास्त लागतं. तर अशा पद्धतीनं एवढा बारकावा आपल्या या फिगर मध्ये आपल्याला दिसला पाहिजे. आता मी थोडस त्यातल्या एकाच ट्रान्झिस्टरचं वर्किंग सांगतो, म्हणजे कुठल्यासाठी ते तुम्हाला त्याच पद्धतीने आपण आता पहिला ट्रान्झिस्टर त्या ठिकाणी ब्लॉक डायग्राम. जर हेच तुम्हाला सर्किट डायग्राम मध्ये हा ट्रान्झिस्टर जर दाखवायचा असता तर त्याचा सर्किट डायग्राम कसा आला असतो, तर त्याच्यासाठी आता सर्कल करायचं, हा बेस असणार आहे आणि या ठिकाणी इमिटर आहे, या ठिकाणी कलेक्टर आहे. हा एनपीएन ट्रान्झिस्टर असल्यामुळे इमिटर तयार कसा असणार आहे, एनपीएन ट्रान्झिस्टर इमिटर तयार बाहेर असणार आणि हा बेस आहे. आता ही बॅटरी कशी जोडायची ते समजून घेऊया. तर या ठिकाणी बॅटरी जोडत असताना इमिटरला काय जोडायचं आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, त्यानंतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह लक्षात येतंय. तर अशा पद्धतीनं आपण काय केलं, एनपीएन आहे, एनला काय झालं पाहिजे, पॉझिटिव्ह. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे झालं सर्किट, हे झालं सर्किट, हे झालं ब्लॉक डायग्रामचं सर्किट. आता याच्यामध्ये करंट फ्लो महत्वाचा आहे. आता करंट फ्लो लक्षात घेताना, करंटची डायरेक्शन लक्षात घेताना पुन्हा एक लक्षात ठेवायचं आहे, काही गोष्टी क्लिअर करून ठेवायच्या, लक्षात ठेवायच्या. आता बघा, मी काय सांगितलं होतं, एनपीएन ट्रान्झिस्टर मध्ये कुठले चार्ज कॅरियर महत्वाचे आहेत, मेजॉरिटी चार्ज कॅरियर कुणाचा पण लक्षात घ्यायचा एनपीएन ट्रान्झिस्टर मध्ये, इलेक्ट्रॉनचा इलेक्ट्रॉनचा फ्लो लक्षात घ्यायचा. अगदी बरोबर आहे. मग आता सांगा, इलेक्ट्रॉनचा फ्लो लक्षात घेत असताना इथं बॅटरीचं निगेटिव्ह पोटेन्शियल आहे, हे निगेटिव्ह पोटेन्शियल इथे येणार. याच्यामध्ये कोण आहे, याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांचं डोपिंग पण कसं आहे, जास्त आहे. इथं कोण आहे, होल आहेत, कमी आहेत. इथं पोटेन्शियल कुठला आलेला आहे, पॉझिटिव्ह. इथं पोटेन्शियल कुठला आहे, निगेटिव्ह. लक्षात घ्या, मध्ये काय तयार झालेलं आहे, मध्ये पोटेन्शियल बॅरियर तयार झालेलं, ज्याला आपण डिप्लेशन लेअर किंवा डिप्लेशन रिजन असं म्हणतोय. आता या ठिकाणी ज्यावेळेस त्या बॅटरीचं पोटेन्शियल, या बॅटरीचं पोटेन्शियल याच्यापेक्षा कमी असेल तोपर्यंत त्याच्यातून करंट वाहणार नाही, कारण कुठलंही पीएन जंक्शन डायोडचं जसं वर्किंग आहे तसंच या जंक्शनचं वर्किंग असणार आहे. आणि जेव्हा हे बॅटरीचं पोटेन्शियल या बॅरियर पोटेन्शियल पेक्षा जास्त होईल त्यावेळेस डिप्लेशन लेअर किंवा बॅरियर पोटेन्शियल व्हॅनिशेस, डिस्कार्डेड, हे संपून जातं आणि इथले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते पुढे म्हणजे फ्री इलेक्ट्रॉनचा फ्लो सुरू झाला. मगाशी मी सांगितलं होतं इमिटर काय करतो, इमिटर इमिट्स द इलेक्ट्रॉन, इमिटर इमिट्स द इलेक्ट्रॉन. अहो तेच होणार ना, इथं निगेटिव्ह पोटेन्शियल आले, इथं फ्री इलेक्ट्रॉन शिल्लक आहेत, कुठल्या बॉन्डिंग मध्ये ते इलेक्ट्रॉन्स नाहीयेत, कारण इथं पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी आहे. पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी म्हणजे प्रत्येक इम्प्युरिटी ॲटमला एक एक इलेक्ट्रॉन दिलेला आहे, डोनेट केलेला फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, फ्री इलेक्ट्रॉन भरपूर आहेत आणि त्याला बाहेरून सप्लाय आलेला आहे. आणि इथं निगेटिव्ह पोटेन्शियल आलेलं आहे, त्या इलेक्ट्रॉनला पुढे ढकलायचं काम कोण करणार, हे निगेटिव्ह पोटेन्शियल करणार आहे आणि सगळे इलेक्ट्रॉन लक्षात घ्या. हे इलेक्ट्रॉन पुढे आले आणि या ठिकाणी करंट सुरू झाला. आता जो इमिटर मधला करंट आहे त्याला आपण म्हणूया आई. इमिटरच्या करंटला काय म्हणूया, आई. आईची डायरेक्शन कशी असेल, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ आई, कोण सांगेल, ओके बोला पटकन. चला मी काय विचारलाय प्रश्न तुम्हाला, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ इमिटर करंट सांगा. इथं इमिटर करंट कसा इकडे बाहेर येणारा का आत जाणारा, अरे फॉरवर्ड बायस जंक्शन आहे, फॉरवर्ड बायस मध्ये करंट कसा वाहणार आहे, करंट नेहमी बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडून बॅटरीच्या निगेटिव्ह कडे वाहणार आहे. कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन आहे, बघायचं सांगितलं इमिटर करंट हा कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन सांगतोय, म्हणजे आई कसा असणार आहे, आई असणार. इलेक्ट्रॉन इकडे चालले त्याच्या विरुद्ध कोण असणार आहे,
पॉझिटिव्ह चार्ज असणारे. कसं काय कसं लक्षात येत नाही तुमच्या सांगावर? समजलं का हे? परत एकदा विचारतोय, हो म्हटल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. सुजल लक्षात आलं का? हॅलो सर, हा बोला. करंटची डायरेक्शन एकदा रिपीट करा सर, म्हणजे आईची. करंटची अरे एक लक्षात आणि काय करायचं आपण बाहेरून भेटायचं. करंट कसा वाढणार आहे? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? तुझ्या लक्षात येते का करंट कसा वाढणार आहे? क्लॉकवाईज होणार आहे, पीपी. म्हणजे ओके. आता इथं लक्षात घ्या, हे टेन्शन आहे. हे पी टाइप सेमीकंडक्टर आहे, एन टाइप सेमीकंडक्टर याला पॉझिटिव्ह जोडलेला आहे, निगेटिव्ह जोडलेला आहे. करंट कसा वाढणार आहे? तसाच ना, टेन्शन तेच आहे ना, डायोडच आहे, करंट तोच वाढणार. इलेक्ट्रॉन कसे चालले? एन मध्ये इलेक्ट्रॉन होते, एन मध्ये इलेक्ट्रॉन कुठे गेले? एन मध्ये इलेक्ट्रॉन कोणाकडे गेले? पॉझिटिव्ह कडे म्हणजे गेले. कन्व्हेन्शनल करंटच्या नेहमी कुठला करंट असतो? इलेक्ट्रॉन करंट असतो. इलेक्ट्रॉन करंटच्या नेहमी अपोजिट कोणाची डायरेक्शन दाखवायची असते? कन्व्हेन्शनल करंटची. लक्षात घ्या. आपण करंट हा रेजिस्टर करंट कसा होतो? बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडून बॅटरीच्या पॉझिटिव्ह पोटेन्शियल ऑलवेज ट्रीटेड एज अ हायर पोटेन्शियल. Negative potential always treated as a lower potential. And when this potential difference is high, current is high, Ohm's law हाच आहे. आणि पॉझिटिव्ह पोटेन्शियल कडून निगेटिव्ह पोटेन्शियल कडे करंट वाहतो, याला संकेतमान्य विद्युतधारा म्हणतात. संकेतमान्य म्हणजे कन्व्हेन्शनल करंट. फक्त करंट म्हणजे काय? इट इज अ क्लॉक चार्ज, क्लॉक इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कसे होतात? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. करंट कसा होतो? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. इज इट क्लिअर? क्लिअर सर, ओके. मग आता आपण इथे येऊ या ट्रान्झिस्टर मध्ये, त्या जंक्शन मध्ये बघा. आता परत एकदा आपण इथं लक्षात घ्या, इथे इलेक्ट्रॉनची मोशन कोणाकडे आहे? एन कडून पी कडे. मग करंट कसा वाढणार आहे? करंट कसा वाढणार आहे? अपोजिट वाढणार आहे त्याच्या. हा, म्हणजे करंट असं. ओके. आता पुढे जाऊया. आता काय होते बघा, आज जाऊया ट्रान्झिस्टरच्या आत चाललो आपण. ट्रान्झिस्टरला जेव्हा बायसिंग केलं, ही बॅटरी सुरू केली, त्याच वेळेस ही बॅटरी सुरू केली. दुसरी बॅटरी इथं कुठलं पोटेन्शियल आलेलं आहे? हायर पॉझिटिव्ह पोटेन्शियल, हायर पॉझिटिव्ह. इकडं निगेटिव्ह पोटेन्शियल आहे. हे जे इलेक्ट्रॉन्स होते, प्रचंड संख्येने इलेक्ट्रॉन्स होते, कुणामध्ये होते? इमिटर होते. कारण इमिटर इज हायली डोप्ड. प्रकाश सांगितलं इमिटर कसा आहे? हायली डोप्ड आहे. इमिटर मध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या भरपूर आहे. आणि हे सगळे इलेक्ट्रॉन आता इकडं बॅटरीचं निगेटिव्ह पोटेन्शियल असल्यामुळे त्याच्या विरुद्ध इलेक्ट्रॉन हे पुढे चाललेले आहेत. करंट आई इकडे चाललंय, म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज इकडे चालला, म्हणजे इलेक्ट्रॉन इकडे चालले. प्रचंड संख्येने इलेक्ट्रॉन कोणामध्ये आले? बेसमध्ये आले. बेसमध्ये येऊन बघतात तर काय, बेस हा व्हेरी थिन आहे. बेसमध्ये डोपिंग कसं आहे? बेसमध्ये डोपिंग फार लो आहे. बेसमध्ये डोपिंग कसं आहे? लो आहे. बेसमध्ये मुळात जास्त इम्प्युरिटी ऍटम्सच ठेवलेले नाहीत. ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी फार थोडे. त्यामुळे हे जे हाय एनर्जेटिक इलेक्ट्रॉन आलेले आहेत, त्यांना एनर्जी अजून बॅटरीनं दिलेले, हे इलेक्ट्रॉन मूव्ह होते इथं आले बेसमध्ये. बेसमध्ये बघताय तर काय, त्यांना ऑक्युपाय होण्यासाठी होल्स फार कमी आहेत. लक्षात येत आहे? पण मग काय होणार आहे आता? जेवढे बेसमध्ये इथं होल ऑक्युपाय होतील, त्याच्यामुळं इथून हे पुढं तिकडं इलेक्ट्रॉन जातील. लक्षात घ्या इथं. आणि याच्यामुळं थोडासा बेस करंट वाहणार आहे. कोण वाहणार आहे? बेस करंट वाहणार आहे. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. कुठली? तर इथं जादा संख्येने जे इलेक्ट्रॉन आलेले आहेत, हे जादा संख्येने इलेक्ट्रॉन कुठं जाणार आहेत? आता इथं थोडासा दुसऱ्या जंक्शनचा विचार करूया. दुसरं जंक्शन कसं जोडलेलं आहे? हे दुसरं जंक्शन कसं जोडलंय बघा, फॉरवर्ड बायस.
कसं जोडले? फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस मध्ये काय घडतं? सॉरी परत एकदा लक्षात. दुसरं जंक्शन कसं जोडलंय? रिव्हर्स बायस मध्ये. रिव्हर्स बायस मध्ये एन ला पॉझिटिव्ह दिलेलं आहे, तिला निगेटिव्ह आलेला आहे. एन ला पॉझिटिव्ह दिलं. लक्षात घ्या, एन मध्ये कोण होते? एन मध्ये इलेक्ट्रॉन्स. एन मध्ये इलेक्ट्रॉन्स होते. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन कुठे चालले? बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडे चालले. लक्षात येते? बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडे इलेक्ट्रॉन चालले म्हणजे कलेक्टर करंट कसा वाहणार आहे? बोला पटकन बोला. ऑपोजिट त्याच्या होणार आता पॉझिटिव्ह अपोजिट म्हणजे अपवर्ड का डाऊनवर्ड? अपवर्ड वाहणार आहे. म्हणजे हा करंट आहे तो आयसी आहे, याला आयसी म्हणतो. कलेक्टर करंट. आणि म्हणजे एक गोष्ट लक्षात आली असेल, रिव्हर्स बायस मध्ये सुरुवातीला काय होतं? डिप्लेशन लेअर वाढतो, अपोजिट डायरेक्शन मध्ये चार्ज केले जातात आणि परत करंट वाहत नाही. पण रिव्हर्स बायसला हाय पोटेन्शियल देत असेल तर रिव्हर्स मध्ये काय होतो? करंट वाहतो. आणि रिव्हर्स मधला करंट एकदम मॅक्झिमम होतो. कधी होतो? त्यावेळेस ते पोटेन्शियलच्या पुढे गेलं, जंक्शन ब्रेकडाऊन होतं. लक्षात येतंय का? आता इथं नेमकं काय घडणार आहे? बघा, तुम्हाला व्यवहारातलं उदाहरण देतो. काय झालं बघा, समजा असा एक रस्ता आहे. आणि इथं सगळे लोक आहेत. आणि काय झालं? पुढं दोन रस्ते, पुढचा एक याच्यापेक्षा छोटा आहे आणि एक पुढे जातो. आता काय होणार आहे? ढकलायला सुरुवात काम केलं, पुढे लोक पुढे धावायचं सुरू करणार. कुठं जाणार? रस्ता दिसेल तिकडे जाणार. त्याचे काही आणि मेजर कुठं जातील? मग पुढे जातील, कुठं दिसतंय त्यांना. बरोबर आहे? जिकडं मोकळं आहे तिकडं जास्तीत जास्त लोक इकडं. तसंच नेमकं इथं घडते. इथं फ्री इलेक्ट्रॉन्स प्रचंड संख्येने आले, धडपड पुढे आलेले, कारण मागून त्यांना कुठलं पोटेन्शियल आहे? निगेटिव्ह. आणि ह्या इलेक्ट्रॉनला इतपत हाय पोटेन्शियल पॉझिटिव्ह इकडे आहे. हाय पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे. म्हणजे हे इलेक्ट्रॉन हे जंक्शन क्रॉस करून पुढे येतात. इकडचे इमिटर मध्ये इलेक्ट्रॉन कुणाकडे गेले? इमिटरचे इलेक्ट्रॉन कुणाकडे गेले? कलेक्टरकडे गेले. लक्षात घ्या, इमिटरचे इलेक्ट्रॉन कलेक्टरकडे गेले. आणि कलेक्टर वाढला सुरू झाला, आणि म्हणजे आयसी हा त्याच्या विरुद्ध असा सुरू झाला. लक्षात येते का? आणि त्यातले काही इलेक्ट्रॉन बेस कडे गेलेले आहेत. लक्षात घ्या, म्हणजे बेस मध्ये करंटची डायरेक्शन कशी असणार आहे? अपवर्ड. हे करंटच्या डायरेक्शन फार सोपे लक्षात येतात. कारण एनपीएन ट्रान्झिस्टर मध्ये आपण इलेक्ट्रॉनचं मोशन लक्षात घ्यायचं. मी मगाशी सांगितले, चार्ज कॅरियर्स हे मेजॉरिटी कोण आहेत? इलेक्ट्रॉन्स. आणि इलेक्ट्रॉनची मोशन कशी आहे? इमिटर म्हणजे तो इमिट करतो. कुणाला इमिट करतो? इलेक्ट्रॉन इमिट करतो, म्हणून तर त्याला नाव इमिटर दिला. काय इमिटर म्हणतो हे कळलं असेल तुम्हाला. आणि हा इमिटर कलेक्टरकडे चालले, ते कंट्रोल करायचं काम तुम्ही केलं. त्यातले काही इलेक्ट्रॉन बेसकडे येणार आणि राहिलेले इलेक्ट्रॉन कुणाकडे पाठवणार आहे? कलेक्टरकडे पाठवणार आहे. लक्षात घ्या. त्यामुळं इथं या ठिकाणी जो इमिटर करंट आहे, तो इमिटर करंट त्या दोन्ही मध्ये विभागला जातोय, बेस करंट आणि कलेक्टर करंट. नव्हे जर तुम्ही या ठिकाणी किर्चॉफ्स फर्स्ट जंक्शनला किर्चॉफचा पहिला करंटचा लॉ जर लक्षात घेतला तर किर्चॉफ करंटचा काय सांगतो बघा. हे जर जंक्शन असेल, हा ट्रान्झिस्टरचं जंक्शन असेल, तर हा झाला आयबी, हा झाला आयसी आणि हा झाला आयई. कसं लिहिता येईल इक्वेशन? अगदी हळूहळू छानपैकी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करत चाललोय. लक्षात येतंय का बघा? डबल सांगतोय. आता मला इथे इक्वेशन तुम्ही सांगायचं आहे. व्हॉट अबाउट द रिलेशन बिटवीन इमिटर करंट, बेस करंट अँड कलेक्टर करंट? बोला चला.
आणि किरचॉफ I करंट is लॉ I is equal to IB plus IC. ठीक आहे, बरोबर आहे. तर इमिटर करंट म्हणजे बेस करंट प्लस कलेक्टर करंट. आता या ठिकाणी एक गोष्ट एक गंमत नीट लक्षात ठेवा, इथं लक्षात ठेवायला अंडरस्टँडिंग आणखी पुढचं सांगून ठेवतो. त्यात सगळ्यात मोठा करंट कोण आहे मग? ट्रान्झिस्टर मध्ये सगळ्यात मोठा करंट कुठला असणार आहे? इमिटरचा. इमिटर करंट. इमिटर करंट मध्ये इलेक्ट्रॉन पुढे चालले होते ना, पुश झाले होते, ढकलले होते इलेक्ट्रॉन इमिटर ना पुढे, त्या ढकलल्यातले किती इलेक्ट्रॉन बेस केले? अबाउट 5% इलेक्ट्रॉन्स. म्हणजे बेस करंट हा इमिटर करंटच्या फक्त 5% आहे. मग कलेक्टर करंट किती टक्के झाला? 95%. परत एकदा इकडे बघायला हरकत नाही. त्या इलेक्ट्रॉन मध्ये 5% इलेक्ट्रॉन बेस मधून गेले. राहिलेले 95% कुणाकडे गेले? कलेक्टर कडे गेले. म्हणजे कलेक्टर करंट हा असा इमिटर कलेक्टर मध्ये इलेक्ट्रॉन असं जातात असं वाटतं. लक्षात येतंय? हा इमिटर करंट आहे. म्हणजे कलेक्टर करंट प्लस बेस करंट म्हणजे इमिटर करंट. हे करंटचं किरचॉफ करंट लॉ त्या ठिकाणी तुमच्या लक्षात घ्यायला काही हरकत नाही. इथं काय अडचणीचं आहे का? इथपर्यंत सगळं समजलं का? लक्षात येतंय का? हो सर. आता कलेक्टर करंट डिवायडेड बाय बेस याला म्हणतात करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर बीटा. ट्रान्झिस्टर मध्ये दोन फॅक्टर आहेत, एक अल्फा आणि दुसरा बीटा. हा जो बीटा याला करंट गेन असे म्हणतात. आणि हा जो करंट गेन फॅक्टर आहे बीटा डीसी, इट इज द रेशो ऑफ कलेक्टर करंट टू द बेस करंट. काय? कलेक्टर करंट आणि बेस करंट यांचा जो रेशो असतो ना, याला काय म्हणतात? करंट गेन फॅक्टर. त्याला काय म्हणायचं? करंट गेन फॅक्टर. आणि कलेक्टर करंट आणि इमिटर करंट, कलेक्टर करंट आणि इमिटर करंट यांचा जो रेशो असतो त्याला म्हणतात इमिटर. म्हणजे रेशो ऑफ कलेक्टर करंट टू द इमिटर करंट इज कॉल्ड एज अल्फा and the ratio of collector current to the base current is called as beta. नीट लक्षात आलं का? Current gain of common emitter transistor configuration. This current gain is a very large, and that current gain is called as current amplification factor, and that current amplification factor is called as beta. Beta is equal to IC upon IB, the ratio of collector current to the base current, and the ratio of collector current to the emitter current, it is called as alpha. तर अल्फा आणि बीटा हे दोन जे फॅक्टर आहेत याला करंट गेन फॅक्टर असं याच्यामध्ये म्हटलं. आता सी आणि बी म्हणजे कलेक्टर आणि बेस आणि कलेक्टर आणि इमिटर लक्षात घ्या. हे नीट लक्षात घेऊया. म्हणजे कॉमन बेस आहे, इथं कॉमन इमिटर आहे. कसे असेल दोन्ही मध्ये लक्षात ठेवायचं आहे. मे बी कॉमन इमिटर, मे बी कॉमन बेस, या दोन्ही मध्ये हे सेम लक्षात ठेवायला काही हरकत नाही. तर कलेक्टर टू द बेस हा जो रेशो असतो, कलेक्टर करंट टू द बेस करंट, त्या रेशोला काय म्हणायचं? त्याला नाव आहे, याला काय म्हणायचं? बीटा. आणि कलेक्टर करंट टू द इमिटर करंट हा रेशो असतो, त्याला काय म्हणतात? अल्फा. लक्षात येतंय? तर बीटा आणि अल्फा याच्यामध्ये काय रिलेशन आहे? तर बीटा इज इक्वल टू अल्फा अपॉन अल्फा मायनस 1. बीटा इज इक्वल टू अल्फा अपॉन अल्फा मायनस 1 किंवा अल्फा इज इक्वल टू बीटा अपॉन बीटा. बघा आता या ठिकाणी तुम्हाला बीटाचं रूपांतर अल्फा मध्ये करायचं असेल, लक्षात येतंय? तर या ठिकाणी हे जर तुम्ही लक्षात घेतलं 3 आणि याच्यामध्ये बघा आय अपॉन आयसी, इथं पण आयसी आणि इथं पण आयसी, या तिने जर आयसी ने डिवाइड केलं तर आयसी बाय आयसी किती होणार? 1 होणार. बघा
तरी आपल्याला लक्षात येईल. हम्म? आणि I is equal to I. ओके. लक्षात येतंय का बघा. त्यात आयसी जो आहे तो आयसी इन टर्म्स ऑफ आय बी आणि इन टर्म्स ऑफ आई आपल्याला लिहिता येते. आयसी बघा बीटा आय बी अल्फा आई. लक्षात येतंय का. म्हणजे आई म्हणजे काय आयसी अपॉन अल्फा आणि आय बी म्हणजे काय आयसी अपॉन बीटा. हे जरी पुटअप केलं तरी डायरेक्ट मिळेल किंवा या सगळ्याला कशाने डिवाइड करा आयसी डिवाइड करा आणि त्याचा रेशो घ्या तरी तुम्हाला लक्षात येईल. दोन्ही पद्धती समजा याला इज इक्वल टू आय बी भागिले आयसी प्लस. आता आय अपॉन आयसीला तुम्ही काय म्हणणार 1 बाय अल्फा म्हणणार. आय अपॉन आयसीला काय म्हणणार 1 बाय बीटा असं म्हणणार. मग या ठिकाणी जर त्रिकोण गुणाकार केला बीटा प्लस अल्फा म्हणजे अल्फा हा फॉर्म्युला तुम्हाला इथं सांगितलं. अल्फा इज इक्वल टू बीटा अपॉन बीटा. तसंच त्याचं रूपांतर बीटा बरोबर केलं तर 1 बाय अल्फा मायनस 1 झालं. म्हणजे काय अल्फा अपॉन अल्फा मायनस 1 झालं आणि अल्फा अपॉन अल्फा मायनस 1 काय झाला बीटा झाला. बीटा अपॉन बीटा प्लस 1 काय झाला अल्फा झाला. दिस इज द रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा. जर अल्फा दिला तर बीटा काढता आला पाहिजे, बीटा दिला तर अल्फा काढता आला पाहिजे. लक्षात येतंय का बघा समजतंय का. आता याच्यामध्ये आपल्याला इनपुट आणि आउटपुटची आयव्ही कॅरेक्टरिस्टिक सगळ्यात महत्वाची आहे. त्या आयव्ही कॅरेक्टरिस्टिक रिलेटेड आपल्याला काही प्रश्न येतात आणि ते आयव्ही कॅरेक्टरिस्टिक समजल्याशिवाय ट्रान्झिस्टरचं वर्किंग आपल्या लक्षात येणार नाही. आता आयव्ही कॅरेक्टरिस्टिक मात्र आपण कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये जाऊन शिकूया. शेवटी सगळीकडे हेच असणार आहे. कुठल्याही प्रकारचं कॉन्फिगरेशन असलं तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळीकडे असं असणार आहे I is equal to IB plus X. मे बी कॉमन बेस कॉमन कलेक्टर कॉमन इमिटर लक्षात घ्या. ही गोष्ट महत्वाची आहे. I is equal to IB plus IC आणि अल्फा आणि बीटा ही रिलेशन सगळीकडे तीच राहणार आहे. त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. परंतु हेच आता आपल्याला कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये कशा पद्धतीने असणार आहे ते कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये आपण बघूया. म्हणजे परत एकदा हे तुम्हाला थोडंसं रिवाइज होईल. हे समजलं का बघा सगळ्यांना. करंट गेन फॅक्टर लक्षात आले का. याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. हो सर. हा तर आता आपण दोन कॅरेक्टरिस्टिक इनपुट कॅरेक्टरिस्टिक आणि दुसरी आउटपुटची कॅरेक्टरिस्टिक. कॉमन इमिटर कुठला पण ट्रान्झिस्टर घ्यायचा आपल्याला एनपीएन ट्रान्झिस्टर. अर्थात हा कुठलाही तुम्हाला आला पाहिजे. आता इमिटर इज कॉमन बघा. एनपीएन ट्रान्झिस्टर म्हणजे इमिटर तयार कसा असणार आहे बाहेरच्या दिशेने. ओके. आता इमिटरला काय केलेलं आहे. आता इथं बघूया आपण काय करणार आहे बघा. तर कॉमन इमिटर कॅरेक्टरिस्टिक आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे. हे कॉमन इमिटर बघण्यासाठी आपण याच्या ठिकाणी अगदी बायसिंग बदल
बायसिंग कसं करणार? ट्रान्झिस्टर कुठला आहे? NPN. हे तात्पुरतं लक्षात ठेवले की बायसिंग सोपं असतं. आता हे पहिलं जंक्शन आहे, हे कसं जोडायचं आपल्याला? फॉरवर्ड बायस. इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस जोडण्यासाठी पी ला काय जोडलं पाहिजे? पॉझिटिव्ह. ओके, त्यानंतर इकडं याला आम्हाला काय जोडायचं आहे? रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस मध्ये यांना काय जोडलं पाहिजे? ओके, तर अशा पद्धतीनं आपण काय केलं? दोन सप्लाय एन पी एन. पी ला पॉझिटिव्ह आणि इथं एन ला पॉझिटिव्ह. म्हणजे पी ला पॉझिटिव्ह दिलं फॉरवर्ड बायस आणि एन ला पॉझिटिव्ह दिलं रिव्हर्स बायस. ओके, तर अशा पद्धतीनं आता एक लक्षात घेऊया, या ठिकाणी खरं काय केलं जाते? तिथे रेजिस्टर म्हणजे रिओस्टॅट जोडलेलं असतं. रिओस्टॅट कसा जोडतात? अशा पद्धतीनं फिक्स रेजिस्टर या ठिकाणी जोडायचं. आणि हे कमी जास्त केल्यामुळे इथं काय होतं? पोटेन्शियल चेंज होतं. हे जे पोटेन्शियल आपल्याला बॅटरीचं अप्लाय करायचं ते 0 पासून वाढवत घेत आहेत. आता किती पोटेन्शियल आहे? हे पोटेन्शियल मोजण्यासाठी तिथं काय जोडला? व्होल्टमीटर. कोणामधलं पोटेन्शियल मोजणार आहे? हा बी आणि ई मधलं. त्याला म्हणूया बीई. काय? की बीई जे पोटेन्शियल आहे, बीचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे पोटेन्शियल इथं मोजणार आहे. आणि बी मधला जो करंट आहे, बी मधला जो करंट आहे, बी मधला करंट मोजणार आहे आणि तो करंट मोजणार आयबी. त्याला काय म्हणूया आपण? आयबी. ठीक आहे, त्यानंतर इथेही तसंच कलेक्टर करंट मोजायचं आम्हाला इथल्या मीटर जोडला आणि तो मोजणार आयसी. आणि या दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स जे काय आपण चेंज करणार आहे सी. ओके, तर अशा पद्धतीनं आपण काय करणार आहे? व्होल्टमीटर जोडणार. आता एक लक्षात घेऊया, इथेही काय जोडलेलं असणार आहे? इथे रिओस्टॅट जोडलेलं असणार आहे. याच्या साह्यानं हे बीसीसी आपण चेंज करणार आहे, इथल्या रिओस्टॅटच्या साह्यानं बीबीबी आपण चेंज करणार आहे. आता इनपुट आणि आउटपुट या दोघांचे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायची. जेव्हा आउटपुट व्होल्टेज व्हीसीई कॉन्स्टंट ठेवतो आणि इनपुटचं व्होल्टेज आणि इनपुटचा करंट यांच्यामधलं रिलेशन पाहतो, तेव्हा त्याला म्हणायचं इनपुट कॅरेक्टरिस्टिक. आणि इनपुटचा करंट कॉन्स्टंट ठेवून आउटपुटचं व्होल्टेज आणि आउटपुटचा करंट याच्यामधलं रिलेशन पाहतो, तेव्हा त्याला म्हणायचं आउटपुट कॅरेक्टरिस्टिक. परत एकदा लक्षात येतंय का? बघा मी काय सांगतोय, समजतंय का सगळ्यांना? इनपुट कॅरेक्टरिस्टिक आउटपुट कॅरेक्टरिस्टिक का? परत एकदा बघा काय म्हटलं, आउटपुटचं व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवलं आणि इनपुटचा करंट आणि इनपुटचं व्होल्टेज याच्यामध्ये व्हेरिएशन बघितलं. म्हणजे व्हेरिएशन इन अ इनपुट करंट आयबी विथ बेस इमिटर व्होल्टेज VBE at constant VCE is called as an input characteristic. लक्षात येते? आता इकडे जाऊया, काय म्हणणार मी? व्हेरिएशन इन अ कलेक्टर करंट, व्हेरिएशन इन द कलेक्टर करंट with collector emitter voltage at constant base current is called as a output characteristic. का बघा, आता थोडक्यात काय हो, डायोड जेव्हा आम्ही फॉरवर्ड मध्ये जोडला त्यावेळेस त्याला म्हणतो फॉरवर्ड आयव्ही कॅरेक्टरिस्टिक. आणि डायोड रिव्हर्स जोडला, लक्षात येते? हे रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक आहे. तसं ट्रान्झिस्टर मध्ये आपल्याला इनपुटचं करंट आणि व्होल्टेज मध्ये व्हेरिएशन कशा पद्धतीने आहे आणि आउटपुटचा करंट आणि व्होल्टेज व्हेरिएशन कशा पद्धतीने आहे हे तपासणं म्हणजे इनपुट आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक पाहणं. आता ही इनपुट आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक पाहत असताना इनपुटचं व्हेरिएशन करताना आउटपुटचं व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवायचं आणि आउटपुटचं व्हेरिएशन करत असताना इनपुटचा करंट कॉन्स्टंट ठेवायचा. तर या गोष्टी क्लिअर लक्षात आल्या का? रिपीट करायची गरज आहे?
बोला. इनपुट कॅरेक्टरिस्टिक मध्ये बघूया. इनपुटची कॅरेक्टरिस्टिक काय बदलल्यानंतर कशातला बदल बघायचा आहे, चला सांगा मला पटकन. अरे थोडं लक्ष द्या ना, थोडं लक्ष द्या. जास्त आउटपुट कॉन्स्टंट ठेवून आउटपुटचं व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि इनपुटचं व्होल्टेज बदलायचं आणि इनपुटचा करंट बघायचं काय होतंय. म्हणजे व्होल्टेज नुसार करंट कसा चेंज होतो त्याची कॅरेक्टरिस्टिक. आय आणि व्ही आय म्हणजे करंट, व्ही म्हणजे व्होल्टेज. मग आय कुठला आहे, बेसचा. व्होल्टेज कुठला आहे, बेस आणि इमिटर मधलं. म्हणजे इट इज द ग्राफ बिटवीन आयबी वर्सेस अत्यंत महत्वाचं आहे, हे समजून घ्या. इनपुट कॅरेक्टरिस्टिक मध्ये कुणामधला ग्राफ असणार आहे, व्हेरिएशन बिटवीन बेस करंट with emitter base voltage at constant collector voltage is nothing but the input characteristic. लक्षात घ्या, ट्रान्झिस्टरची इनपुट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे इनपुट म्हणजे हे इनपुट आहे, आउटपुट आहे, तर सगळ्यांच्या ते लक्षात आलंय. परत एकदा बघा, जिकडे आपण या ठिकाणी पहिलं जे जंक्शन आहे ज्याला आपण इनपुट देणार आहे त्याच्या आपण आउटपुट मोजणार आहे, हे वेगवेगळे. इथं कॉमन कोण आहे हो, इथं इमिटर कॉमन आहे. मगाशी कॉमन कोण होतं, बेस कॉमन होता. आता कॉमन कोण आहे, इमिटर कॉमन आहे. फरक काही नाही, नीट लक्षात घ्या, फरक काही नाही. इथं परत एरो कोणाची डायरेक्शन सांगणार आहे, करंटची. म्हणजे हा कुठला करंट असणार आहे, हा आई, हा आई. आई कोण येतं, बेस करंट आयबी आणि कलेक्टर करंट आयसी. या दोघांचा मिळून कोण होतो, आई. मगाशीच बघितली, आई इज इक्वल टू आय बी प्लस आय सी. लक्षात येते का बघा, आई इज इक्वल टू आय बी प्लस. ओके, इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या का बघा. परत एकदा, परत डायरेक्शन तीच असणार आहे. इमिटर करंटची डायरेक्शन आईच असणार आहे. बेस करंटची डायरेक्शन बघा बेस कडे असणार आहे. कलेक्टर करंटची डायरेक्शन कलेक्टर कडे असणार आहे. आणि इमिटर करंटची डायरेक्शन इमिटर पासून दूर असणार आहे, हवे असणार आहे, विच इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट. परत जर तुम्हाला हा एनपीएन ट्रान्झिस्टर असेल, असे म्हणजे काय आहेच, तर एनपीएन ट्रान्झिस्टर मध्ये मगाशी सांगितलं कोणाची तुम्ही सगळ्यात महत्वाची मोबिलिटी लक्षात घ्या, तर फ्री चार्ज कॅरियर कोण आहे, तर इथं मेजॉरिटी चार्ज कॅरियर इलेक्ट्रॉन्स आहेत. मग इलेक्ट्रॉन्स इमिटर कडून वर आले, त्यातले काही बेस कडे गेले किती, 5%. राहिलेले 95% कोणाकडे गेले, कलेक्टरकडे गेले. काही फरक आहे हो, काहीच नाही. त्याच्या विरुद्ध कोण आहे, कलेक्टर करंट. त्याच्या विरुद्ध कोण आहे, बेस करंट. तर तिकडे कोण गेला, इमिटर. इज इट अंडरस्टँड, एनी डाऊट, इज इट क्लिअर. बघा झालं का. आता पुढे जाऊया. आता तुमच्या एक गोष्ट इथं लक्षात आली पाहिजे, हा ग्राफ कशा पद्धतीने असेल, इनपुटची कॅरेक्टरिस्टिकचा ग्राफ बघूया. आता मला सांगा, ज्या वेळेस तुमचं व्हीसीसी वाढवून ठेवलेलं आहे, फॉर एक्झाम्पल व्हीसीसी किती केलं, 10 व्होल्ट केलं, बरोबर आहे. इकडं पोटेन्शियल आलेला आहे, पण इमिटर कडून इलेक्ट्रॉन कोणाकडे गेले पाहिजेत, बेस कडे गेले पाहिजे. इमिटर कडून इलेक्ट्रॉन पुढे जाण्यासाठी मध्ये कोणता अडथळा आहे, तर या ठिकाणी इमिटर बेस जंक्शनचा डिप्लेशन लेअर असणार आहे. आणि ह्या डिप्लेशन लेअरचं पोटेन्शियल समजा किती असेल, मे बी प्रत्येकासाठी ते वेगळं आहे. समजा सिलिकॉनचं वेगळं आहे, जर्मेनियमचं वेगळं आहे, कुणाचं 0.7 व्होल्ट आहे, कुणाचं 1 आहे, कुणाचं 0.3 आहे. लक्षात येत आहे. समजा 0.7 व्होल्ट आपण घेतलं, तर 0.7 व्होल्ट जोपर्यंत पीडी इथलं होत नाही तोपर्यंत करंट वाहणार नाही. म्हणजे व्हीबी 0 आहे, आयबी पण 0 आहे. व्हीबी 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 2 0 आहे, आयबी 0 आहे. बेस करंट वाहणार नाही. का वाहणार नाही, अजून डायोड फॉरवर्ड बायस झालेला नाही. जोपर्यंत डायोड फॉरवर्ड बायस होत नाही तोपर्यंत त्याच्यातून करंट वाहणार नाही. आणि मग पोटेन्शियल आम्ही वाढवलं आणि 0.7च्या पुढे चाललं,
0.7च्या पुढे झाले तिथला डिप्लेशन लेअर काय होणार, व्हॅनिश होणार. इलेक्ट्रॉनची एंट्री पुढे झालेली आहे, इलेक्ट्रॉननी त्या डिप्लेशन लेअरवर मात केलेले आहे आणि फ्री इलेक्ट्रॉन बेस कडे गेलेले आहेत आणि याच्यामधून करंट व्हायला सुरुवात झाली. काय झाली, करंट व्हायला सुरुवात झाली. आता अगो करंट वाढायला लक्षात घ्या, या ठिकाणी बेस मधून करंट व्हायला सुरुवात झालेली आहे. बीसी वाढला तर सायकल वाढणार, बीसी वाढला तर सायकल वाढणार. तुमच्या लक्षात येते का बघा हे थोडस. आपला नेहमीचा पीएन जंक्शन डायोड आणि पीएन जंक्शन डायोडची फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक याच्यामध्ये कसलाही बदल नाही, कारण हा पीएन जंक्शन डायोडच आहे. हा काय आहे, पीएन जंक्शन डायोडच येत आहे पहिला आणि तो फॉरवर्ड बायस मध्ये जोडलाय. फक्त इथं आपण व्हीसीसी किंवा व्हीसीई किती ठेवलेला आहे, तर 10 व्होल्ट. म्हणजे 10 व्होल्ट व्हीसीई साठी हा ग्राफ झाला. म्हणजे व्हेरिएशन इन कलेक्टर, व्हेरिएशन इन अ बेस करंट, व्हेरिएशन इन अ बेस इमिटर व्होल्टेज अँड कॉन्स्टंट कलेक्टर इमिटर व्होल्टेज इज कॉल्ड एज इनपुट कॅरेक्टरिस्टिक. समजते का बघा, अत्यंत सोपं आहे, नीट समजून घ्या, लक्षात घ्या. इथं काय केले समजते का, तर या ठिकाणी आउटपुटचं व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवायचं आणि इनपुटचं व्होल्टेज बदलून इनपुटचा करंट कसा बदलतो हे पाहणं म्हणजे इनपुट कॅरेक्टरिस्टिक. आउटपुटचं व्होल्टेज कोण आहे, व्हीसी. हे जास्त करून ठेवलं, किती करून ठेवलं, 10 व्होल्ट करून ठेवलं. ओके. आता आम्ही सुरुवातीला व्हीबी 0 केलं, करंट आयबी मिळाला का, नाही मिळाला. व्हीबी 2 व्होल्ट केलं, नाही मिळाला. 4 व्होल्ट केलं, नाही मिळाला. 6 व्होल्ट केलं, नाही मिळाला. 7 व्होल्ट पासून पुढे आम्हाला करंट सुरू झाला. पण 0.7 बरं काही पॉईंट लिहायचं राहिलेलं आहे, हे समजून घेऊया आपण. किती आहे, 0.6 आणि मग तिथे 0.8 त्याच्यामध्ये 0.7 आहे आणि 0.7 हे बॅरियर पोटेन्शियल आहे. आणि हे जे बॅरियर पोटेन्शियल आहे, या बॅरियर पोटेन्शियल पेक्षा हे बेस इमिटरचं जे व्होल्टेज आहे, हे व्होल्टेज वाढल्याशिवाय करंट सुरूच होणार नाही. आणि हे व्होल्टेज बॅरियर पोटेन्शियलच्या पुढे गेलं आणि मधलं जे काही डिप्लेशन लेअर आहे ते ब्रेकडाऊन झालं. तिथला त्याच्यामध्ये होल्स आणि इलेक्ट्रॉनची मुवमेंट सुरू झाली, करंट सुरू झाला आणि आयबी करंट वाढत चालला. आणि पुन्हा लक्षात येते, पुन्हा हा व्हीपी किती वाढत तर चालत नाही, आयबी परत कसा राहतो, कॉन्स्टंट राहतो. हा आयबी परत कसा झाला, कॉन्स्टंट झालाय. कॉन्स्टंट झाल्याचा अर्थ काय, आता आयबी वाढणार नाही. आता आयबी वाढला का, वाढणार नाही. आता आयबी कॉन्स्टंट. लक्षात येते, कारण आता जेवढे इलेक्ट्रॉन चालले होते तेवढे पुढे चालले. आता ज्यादा इलेक्ट्रॉन आणायची कुठून, म्हणजे पुन्हा तुम्ही व्हीबी वाढवलं म्हणून आयबी वाढत नसतो, पुन्हा कॉन्स्टंट करंट त्याच्यातून सुरू होतो आणि आयबी कॉन्स्टंट झाला. आता या ठिकाणी इनपुटला जो रेजिस्टन्स आहे ना, त्याला डायनॅमिक इनपुट रेजिस्टन्स म्हणतात. इनपुटचा जो रेजिस्टन्स त्याला काय म्हणतात, डायनॅमिक इनपुट रेजिस्टन्स. आणि हा जो डायनॅमिक इनपुट रेजिस्टन्स आहे तो किती असतो, तर इथं रेजिस्टन्स म्हणजे काय, रेजिस्टन्स म्हणजे काय, व्होल्टेज भागिले करंट. आता इनपुटचं व्होल्टेज कोण आहे, व्हीपी, आणि इनपुटचा करंट कोण आहे, आयबी. तर डेल्टा व्हीबी अपॉन डेल्टा आयबी त्याला काय म्हणतात, डायनॅमिक इनपुट रेजिस्टन्स. व्हेरिएशन आहे, प्रत्येक व्हेरिएशन आहे. म्हणजे ज्यावेळेस व्हीबी तुमचा वेगळा आहे त्यावेळेस आयबी पण कसा आहे, वेगळा. डेल्टा म्हणजे चेंज इन बेस इमिटर व्होल्टेज विथ कलेक्टर करंट. सॉरी काय, बेस करंट इज कॉल्ड ऍज काय म्हणायचं त्याला, डायनॅमिक इनपुट रेजिस्टन्स. समजलं का, डायनॅमिक इनपुट रेजिस्टन्स म्हणजे काय, व्होल्टेज भागिले करंट. इनपुटचं व्होल्टेज भागिले इनपुटचा करंट यांचा जो रेजिस्टन्स आहे त्याला इनपुट रेजिस्टन्स असं म्हणतात. समजलं, हे झालं काय, इनपुट कॅरेक्टरिस्टिक. त्याला कसली कॅरेक्टरिस्टिक म्हणणार आपण, इनपुट कॅरेक्टरिस्टिक. समजली का इनपुट कॅरेक्टरिस्टिक, लक्षात आलं का, हो सर. तर इनपुट कॅरेक्टरिस्टिक मध्ये आउटपुटचं व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवलं आणि इनपुटचं व्होल्टेज 0 पासून वाढवत गेलो आणि करंट कसा मिळते तर बघितला. 0 ला करंट मिळालं नाही, परत कसं वाढवत जाईल तसं
परत जेव्हा 0.7 व्होल्ट झाला तेव्हा करंट मिळायला सुरुवात झाली. 7 व्होल्टच्या पुढे जाईल तसं करंट वाढत गेलं. ओके, आता आपण बघूया आउटपुट करंट. आता आउटपुटचा जो ग्राफ असेल, आउटपुटचा जो ग्राफ असणार आहे तो कोणावर असणार आहे, कोण सांगते? बघा, आउटपुटचा जो ग्राफ आहे तो कोणा वर्सेस काय आहे, कोण सांगते? IC वर्सेस VC. करेक्ट. IC कलेक्टर करंट वर्सेस VC कलेक्टर इमिटर व्होल्टेज. तर कलेक्टर इमिटर व्होल्टेज चेंज करायचं आणि कलेक्टर करंट कसा व्हेरी होतो ते बघायचं ऍट कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट कोण ठेवायचा आहे? IB. कोण कॉन्स्टंट ठेवायचं? इनपुटचा करंट. इनपुटचा करंट कोण आहे? IB. मग समजा IB तुम्ही काहीतरी कॉन्स्टंट ठेवला, सपोज 10 मायक्रो एम्पियर. आता ही गोष्ट लक्षात येते का? बघा, IB हा अत्यंत कमी आहे. IB कसा आहे? हो, अत्यंत कमी आहे. तो मायक्रो एम्पियर मध्ये, कारण तो लहान आहे, 5% आहे. याच्या इमिटरच्या किती पर्सेंट आहेत? फक्त 5%. फार थोडा करंट आहे, तो मायक्रो मध्ये. तर सर्वसाधारण 10 मायक्रो एम्पियर आम्ही ठेवला, बरोबर. आणि 10 मायक्रो एम्पियर ठेवल्यानंतर आता काय केलं? PCE वाढवायला सुरुवात केली. PCE वाढवलं तसं काय होणार आहे सांगा बरं? व्हॉट अबाउट द IC? PCE वाढवलं तसं IC काय होईल? काही गोष्टी तुमच्या लक्षात आलेत का बघा, परत एकदा मगाचं थोडंसं आठवा. ज्यावेळेस आम्ही इनपुटचे वेगळी आता मॅक्झिमम ठेवलेले आहे का विषय नाही. पहिलं जंक्शन फॉरवर्ड बाय झाले आहे. पहिलं जंक्शन फॉरवर्ड बाय झाले याचा अर्थ काय? तर इमिटरनं इलेक्ट्रॉन इमिट केले. प्रचंड संख्येनं इलेक्ट्रॉन कुणामध्ये आलेले आहेत? बेसमध्ये आलेले आहेत, बरोबर आहे. त्यातले बेस फारच थोडे आहेत. राहिलेले इलेक्ट्रॉन कुणाकडे ढकलले जाणार आहेत? कलेक्टरकडे ढकलले जाणार आहेत. आणि कलेक्टरचं व्होल्टेज काय चाललंय? पॉझिटिव्ह आहे. मग या पॉझिटिव्ह व्होल्टेजकडे इलेक्ट्रॉन आणखी काय होणार आहे? अट्रॅक्ट होणार आहे. मग हे पॉझिटिव्ह व्होल्टेज इलेक्ट्रॉनने अट्रॅक्ट करेल, म्हणजे जसं VCE वाढेल तसं IC काय होणार आहे? वाढणार आहे. वाढणार. लक्षात घ्या, VCE वाढली IC वाढते, VCE वाढली IC वाढते, असं होत गेलं. एका ठराविक व्होल्टेज पर्यंत VCE वाढत असताना IC वाढत गेलेला आहे. आता समजा 2 व्होल्ट पर्यंत आलो, IC वाढ. आता काय झालं? जेवढे इलेक्ट्रॉन पर सेकंद मागून येत आहेत तेवढे इलेक्ट्रॉन पर सेकंद अट्रॅक्ट व्हायला लागले. लक्षात येतंय? तरी आम्ही इथलं व्होल्टेज वाढवायलाच लागलो. आता काय होईल? अहो, ज्यादा इलेक्ट्रॉन आणायचे कुठून? इलेक्ट्रॉन येणार आहेत कुठून? इमिटर इमिटचे इलेक्ट्रॉन इकडून येणार आहेत. आता याला जेवढे पर सेकंद इमिट केले तेवढा हा पर सेकंद अट्रॅक्ट करायला लागला. लक्षात घ्या. आता मस्त आम्ही पोटेन्शियल वाढवते, पोटेन्शियल वाढवलं तरी करंट वाढणार नाही. ज्यादा कुठून आणायचे? जेवढे आहे तेवढे पुढे चाललेले. आता तुम्ही VCE वाढवा, करंट वाढते, IC रिमेन्स कॉन्स्टंट, कलेक्टर काय झालं? कलेक्टर करंट सॅच्युरेट झालेलं आहे. कारण इथं बेस करून पुढे येणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हा बेसनं कंट्रोलर मध्ये, तो कंट्रोल करतोय. तो बेस कंट्रोलर किती आहे? किती IB कॉन्स्टंट ठेवला होता? 10 मायक्रो एम्पियर. 10 मायक्रो एम्पियर हा कॉन्स्टंट असताना कलेक्टर करंट हा एवढा काहीतरी असेल, तो कॉन्स्टंट झाला. समजा तो आहे 2 मिनिट, तो कॉन्स्टंट. लक्षात येतंय? आता आम्हाला अजून कलेक्टर करंट वाढवायचं म्हटलं तर काय करायला पाहिजे? बघूया तुमच्या काय लक्षात येते. हे शिकवताना जर पुढचं लक्षात आलं तर ते शिकवतोय ते कळते असं म्हणायचं हरकत नाही. काय करायला पाहिजे? बरोबर, काय करायला पाहिजे? कोण सांगते का इकडं तुमच्यामध्ये?
इलेक्ट्रॉनचं ते मला- वाढवलं पाहिजे सांग. हा अरे मागून येणारे इलेक्ट्रॉन वाढवले पाहिजे. मागून इलेक्ट्रॉन कोण पुढे पाठवते? कंट्रोलर. कंट्रोलर कोण आहे? आयबी वाढायला पाहिजे. म्हणजे इथलं व्होल्टेज वाढवायला पाहिजे. बरोबर आहे. मगाशी बघितलं आयबी कोणावर अवलंबून आहे? आयबी कसा वाढतो? व्हीबी वाढल्यानंतर, म्हणजे व्हीबी वाढवायला पाहिजे, आयबी वाढेल. आयबी वाढला तर पुढे जाणारे इलेक्ट्रॉन वाढले म्हणजे परत डीसी पासून आयसी वाढेल. म्हणजे हा आयबी तुम्ही 20 केला बघा, आयसी परत वाढला, परत कॉन्स्टंट राहिला, परत कॉन्स्टंट राहिला. अजून पुन्हा तुम्ही व्होल्टेज जास्त आहे ना, हे बॅटरी व्होल्टेज जास्त आहे, तुम्ही अगदी जास्त इलेक्ट्रिक फील्ड लावताय, पण मागून येणारे ते कुणावर अवलंबून आहे? कंट्रोलर अवलंबून आहे. कंट्रोलरला सांगितलं पाहिजे दरवाजा वाढव, मोठा कर, चला पुढं लोक वाढले. तर हे काम आयबीच आहे. आणि आयबी कुणावर व्हीबीवर आहे. व्हीबीवर झाल्याशिवाय इकडे येणार आहेत का? नाही. थोडक्यात व्हीबी वाढवलं, इमिटर करंट वाढतो, इमिटर करंट वाढला की तुलनेनं बेस करंट वाढतो, बेस करंट वाढला की ऑटोमॅटिकली आयसी म्हणजे कलेक्टर करंट वाढतो. कारण इमिटर करंट म्हणजे बेस करंट का आधी काय हो? कलेक्टर करंट. अर्थातच हे सोपं आहे, कळलं पाहिजे आपल्याला. एक लक्षात घ्या, मगाशीच मी सांगितलं पुढे इलेक्ट्रॉन आम्हाला पाहिजे कुठं आणायचे? बेस करून आले पाहिजे. बेस करून देणार आहे, इमिटर कडनं घेतले पाहिजे. मग इमिटरचे कोण वाढवणार आहे? त्याच्यासाठी व्हीबी वाढवणार पाहिजे. म्हणजे बेस इमिटर व्होल्टेज मगाचा ग्राफ बघा फॉरवर्ड मधला, तो वाढला पाहिजे. म्हणजे इतकं व्होल्टेज वाढलं की ऑटोमॅटिकली कलेक्टरचा करंट वाढत जातोय. म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या आयबीसाठी काम बघितलं तर प्रत्येक वेगळ्या आयबीसाठी 10, 20, 30, 40 मायक्रोएम्पियर आम्हाला असे वेगवेगळे ग्राफ मिळत आहेत, वेगवेगळे आयसी मिळत आहेत. म्हणजे इथं काय तुमच्या लक्षात आलं की सगळा ग्राफ कमी असेल तर तयार करू शकतो. कुणावर आणखी कोण अवलंबून आहे आमच्या लक्षात आलं? कुणावर कोण अवलंबून आहे रे? कोण अवलंबून आहे? आयबी वर्सेस आयसी. आयबी वाढवलं तर आयसी वाढत चाललाय. आयसी हा आयबी वर अवलंबून आहे. आयसी हा कोणावर अवलंबून आहे? आयबी वर अवलंबून आहे. कळतंय ना? आयबी कमी होता, आयसी कमी आहे, आयबी वाढला, आयसी वाढला, आयबी वाढला, आयसी वाढला, म्हणजे आयसी हा आयबी वर अवलंबून आहे. म्हणजेच कलेक्टर करंट डिपेंड्स अपॉन द बेस करंट. लक्षात येते का बघा? कलेक्टर करंट डिपेंड्स अपॉन द बेस करंट. आता इथं डायनॅमिक आउटपुट रेजिस्टन्स कोण सांगलेलो? बघा बरं, ट्राय करा. फिजिक्स मध्ये कंपॅरिझन मी नेहमी शिकवतो. कंपॅरिझनला महत्व आहे आणि ज्याला कंपॅरिझन लक्षात येतं त्याला फिजिक्स लक्षात येतं असं बऱ्याच वेळा मी सांगतो. जर डायनॅमिक इनपुट रेजिस्टन्स तुम्हाला व्होल्टेज आणि करंटच्या रेशोच्या स्वरूपात सांगता आला असेल तर डायनॅमिक आउटपुट रेजिस्टन्स सुद्धा तुम्हीच सांगणार आहात. बरोबर. कोण सांगते? डेल्टा व्हीसी अपॉन डेल्टा आयसी. डेल्टा व्हीसी डिवाइडेड बाय डेल्टा आयसी. पण डायनॅमिक आउटपुट रेजिस्टन्स. आउटपुटचं व्होल्टेज भागिले आउटपुटचा करंट, इनपुटचं व्होल्टेज भागिले इनपुटचा करंट. किती सोपं आहे, किती सोपं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. लक्षात येते का बघा? हे झालं डायनॅमिक आउटपुट रेजिस्टन्स, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक. इथं तुमचा कलेक्टर करंट हा सॅच्युरेट होतो, त्याला सॅच्युरेशन मोड असं म्हणतात. ट्रान्झिस्टर हा सॅच्युरेशन मोड मध्ये कधी जातो? सॅच्युरेशन मोडला काय सॅच्युरेट होतं? कलेक्टर करंट कसा सॅच्युरेट होतो? तो कलेक्टर करंट चेंज करायचा असेल तर कुठला करंट चेंज केला पाहिजे? या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या का बघा? समजल्या का बघा? इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक, ग्राफिकली एक्सप्लेनेशन छानपैकी लक्षात आलं का? काही शंका आहे? एनी डाऊट? क्लिअर सर. सगळ्यांच्या लक्षात आलंय का बघा? हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आपल्याला याच्यावरून ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक समजणं अत्यंत महत्वाचं आहे. आपण ट्रान्झिस्टर म्हणजे काय पाहिलं? त्याला 3 टर्मिनल्स आहेत, 2 जंक्शन आहेत, 3 सेमीकंडक्टर एकत्र केलेत आणि 2 जंक्शन तयार केलेले आहेत.
दोन जंक्शन बॅक टू बॅक आहेत, दोन पीच्या मध्ये एक एन जोडलं, दोन एनच्या मध्ये एक पी जोडलं, त्याच्यावर ट्रान्झिस्टरचे दोन प्रकार झाले. ट्रान्झिस्टरचे 3 टर्मिनल, इमिटर बेस कलेक्टर, इमिटर इमिट करतो, कलेक्टर कलेक्ट करतो, बेस हा कंट्रोलर आहे. एनपीएन मध्ये इलेक्ट्रॉनचा फ्लो लक्षात घ्या, पीएनपी मध्ये होलचा फ्लो लक्षात घ्या. एनपीएन मध्ये इलेक्ट्रॉन करंट हा मेजॉरिटी आहे, पीएनपी मध्ये होल करंट हा मेजॉरिटी आहे. मग कुठल्याही प्रकारचं ट्रान्झिस्टरचं वर्किंग आपल्याला विचारलं तर आलं पाहिजे. आता तुम्हाला कुठलं विचारलं जाणार आहे ते मी इथं घेतलेलंच आहे. याच्या अपोजिट तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही घरी तयार केलं पीएनपी ट्रान्झिस्टर काढणार, अशाच पद्धतीनं कलेक्टर करंट, बेस करंट, इमिटर करंट यांच्यामध्ये तुम्ही रिलेशन तयार केली तरी काही हरकत नाही. तुम्हाला त्या पद्धतीने त्याचं वर्किंग सुद्धा सांगता येईल. ट्रान्झिस्टरचे 6 कॉन्फिगरेशन तुम्हाला सांगितली. एनपीएन हा सीई मोड असेल, सीबी मोड असेल, सीसी मोड असेल. पीएनपी मध्ये परत सीई मोड असेल, सीबी मोड असेल, सीसी मोड असेल. कॉमन इमिटर, कॉमन बेस, कॉमन कलेक्टर. When base is common for input and output, then common base. Collector is common for input and output, common collector. Emitter is common for input and output, common emitter. या 6 मध्ये एनपीएन ट्रान्झिस्टर आणि कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन असं तुम्हाला सिलेबसला लक्षात ठेवायचं. कुठलं? एनपीएन ट्रान्झिस्टर आणि कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन हे तरी आपल्याला सर्वांना आलंच पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण कशा पद्धतीनं इमिटर करंट, बेस करंट आणि कलेक्टर करंट एकमेकावर अवलंबून आहेत. इमिटर करंट म्हणजे बेस करंट आणि कलेक्टर करंट आहे. बेस करंट हा व्हेरी स्मॉल आहे, कारण बेस हा लाईटली टोप केलेला असतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चार्ज कॅरियर्स कमी असतात, करंट कमी आहे. बेस करंट हा 5% आहे आणि कलेक्टर करंट हा जवळजवळ 95% आहे. इमिटर करंट म्हणजे बेस करंट आणि कलेक्टर करंट, त्याच्यामध्ये तुम्हाला वर्किंग सुरुवातीला सांगितलं. त्यानंतर आपण या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजे. या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये इनपुट कॅरेक्टरिस्टिक तसंच आउटपुट कॅरेक्टरिस्टिक विचार केला. इनपुट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय? आउटपुटचं व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवा, इनपुटचं व्होल्टेज आणि इनपुटच्या करंटच्या मध्ये व्हेरिएशन बघा, त्याला म्हणायचं इनपुट कॅरेक्टरिस्टिक. इनपुटचं व्होल्टेज म्हणजे इनपुटचा करंट म्हणजे इनपुटचा डायरेक्ट रेजिस्टन्स. आणि आउटपुटचं कॅरेक्टरिस्टिक, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय? तर इनपुटचा करंट कॉन्स्टंट ठेवा आणि आउटपुट व्होल्टेज आणि आउटपुटचा करंट याच्यामध्ये व्हेरिएशन बघा, त्याला म्हणतो आपण आउटपुट कॅरेक्टरिस्टिक. आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे आउटपुट व्होल्टेज म्हणजे आउटपुटचा करंट. या गोष्टी जर डोक्यामध्ये आपण लक्षात ठेवल्या तर मला वाटतंय ट्रान्झिस्टर मध्ये फारसं काय अवघड नाही. हा ट्रान्झिस्टर तुम्हाला समजणार आहे, त्याच्या खोलात जातो आपण, बेसिक मध्ये एकदा गेलो, एकदा त्याच्यातलं कंपॅरिझन व्यवस्थित लक्षात घेतलं तर कुठलीही गोष्ट पाठ करायची गरज नाही. रेजिस्टन्स व्होल्टेज भागिले करंट आहे, तशा पद्धतीने लक्षात घ्यायला हरकत नाही. किर्चॉफ्स करंट लॉ कशा पद्धतीने होतोय त्याच्यावरून तुम्हाला I इज इक्वल टू IC प्लस IB कसं येतं हे तुमच्या लक्षात येत असेल. अल्फा म्हणजे काय, करंट गेन फॅक्टर म्हणजे काय, बेटा म्हणजे काय, अल्फा आणि बेटा याच्यामध्ये रिलेशन काय आहेत, म्हणजे कुणाचा कुणाशी रेशो घेतलेला आहे. कलेक्टर करंटचा बेस करंटशी घेतलाय, कलेक्टर करंटचा इमिटर करंटशी घेतलेला आहे. याच्यावरून तुमचे हे अल्फा आणि बीटा तयार झालेले आहेत आणि त्याला करंट गेन फॅक्टर असं म्हणतो. आणि बीटा हा जो करंट गेन फॅक्टर आहे तो बऱ्याच वेळेला तुम्हाला दिला जातो. त्याच्यावर काही न्यूमेरिकल्स ट्रान्झिस्टरच्या स्वरूपात तुम्हाला विचारलेले आहेत. या न्यूमेरिकलचाही विचार आपण पुढे करणार आहोत. यानंतर आउटपुट डायनॅमिक रेजिस्टन्स म्हणजे काय, तर आउटपुटचा व्होल्टेज चेंज भागिले आउटपुटचा करंट चेंज म्हणजे डेल्टा व्हीसी भागिले डेल्टा आयसी, याच्यावर आउटपुट चेंज होतोय. आणि याच्यामध्ये तिसरं एक व्हेरिएशन आम्हाला कळलं की आउटपुटचा कलेक्टर करंट हा इनपुटच्या बेस करंटवर अवलंबून आहे. म्हणजे कलेक्टर आणि याच्या महत्वाचं फलित आपण आता इथं मिळालेलं हे म्हटलं तरी काय वेगळं ठरणार नाही. कारण ट्रान्झिस्टर मध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं काय तर हे म्हणजे कलेक्टर करंट कुणावर अवलंबून आहे, बेस करंटवर अवलंबून आहे. आणि कलेक्टर करंट असताना कसं आहे, व्हेरी लार्ज. बेस करंट कसा आहे, व्हेरी स्मॉल. लक्षात घ्या. पण बेस करंट छोटा जरी असला तरी त्याच्यावर कोण अवलंबून आहे, सगळा कलेक्टर करंट अवलंबून आहे. लक्षात येतोय का? किल्ली जरी छोटी असली तरी सगळं त्या कुलूपाने तुमच्या घराचं सगळं संरक्षण त्या किल्लीवर होणार आहे. तसं इथं सगळ्यात मेन जर महत्व कुणाला दिलं पाहिजे ट्रान्झिस्टर मध्ये तर कोण आहे, बेस करंट. आहे लहान, आहे मायक्रो मध्ये, फार छोटा आहे, पण त्याच्यानुसार व्हेरिएशन कुणात होतं, कलेक्टर करंट मध्ये होतं. तो वाढवला कलेक्टर करंट वाढतोय, तो मी कमी केला कलेक्टर करंट कमी होते. पण याच्यामध्ये व्हेरिएशन डेल्टा आयबी बेस करंट मध्ये व्हेरिएशन आहे, हे कुणात व्हेरिएशन घडवतंय, डेल्टा आयसी कलेक्टर करंट मध्ये व्हेरिएशन घडतंय. किंवा म्हणा दुसऱ्या भाषेत मी असं म्हणेन, स्मॉल चेंज इन बेस करंट इट प्रोड्युसेस लार्ज चेंज इन द कलेक्टर करंट.
बघा हे अत्यंत 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 महत्वाचं वाक्य आहे. 4 वेळा अंडरलाईन करून ठेवलं तरी चालेल. ट्रान्झिस्टरसाठी सगळ्यात महत्वाचं वाक्य, व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स, की जे ट्रान्झिस्टर यूज ॲज एम्प्लिफायर आहे आणि त्याच्यामध्ये काय तुमच्याकडून अपेक्षित आहे हे अपेक्षित आहे, लक्षात घ्या. हाच उपयोग ट्रान्झिस्टरच्या एम्प्लिफायर म्हणून सर्किट म्हणून करण्यासाठी उपयोगात आणलेला आहे. काय? स्मॉल चेंज इन बेस करंट इट प्रोड्युसेस लार्ज चेंज इन द कलेक्टर करंट. बेस करंट मध्ये अगदी थोडासा चेंज करा, बेस करंट अगदी थोडं व्हेरी करा, कलेक्टर मध्ये व्हेरिएशन हे मोठं बघायला मिळेल. लक्षात येतंय का बघा. म्हणजे एखादं मोठं युनिट असते आणि त्या युनिटचा छोटासा कुठेतरी मेन गोष्ट असते, की ज्या ठिकाणी तुम्ही थोडा बदल करता तसंही. म्हणजे देशात कुठेतरी एखाद्या ठिकाणी असा बदल झाला की सगळ्या देशात आपल्याला मोठा बदल झालेला दिसून येतो. तो जिथं जो केला तो मेन पॉइंट असतोय. लक्षात येतंय. तसं इथं तुम्हाला बदल कोणामध्ये करता येईल? बेसमध्ये. पण हा बदल कुठं दिसणार आहे तुम्हाला? कलेक्टर मध्ये. पण बेस मधला बदल कसा आहे? फार छोटा आहे. कलेक्टर मधला बदल कसा आहे? तुलनेनं फार मोठा. लक्षात येतोय का बघा. म्हणजे स्मॉल चेंज इन बेस करंट इट प्रोड्युसेस लार्ज चेंज इन कलेक्टर करंट, and this is a very important factor in order to use the transistor as an amplifier. ट्रान्झिस्टरचा एम्प्लिफायर म्हणून उपयोग करण्यासाठी हे सगळ्यात महत्वाचं आहे. तेव्हा तसं काय लास्ट आपल्या याच्यामध्ये आता इथे जास्त बदल करण्याची गरज नाही. आपण असं एक मध्ये तुम्हाला ते विचारलं जाणार आहे, एनपीएन ट्रान्झिस्टर असणार आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी एक्सप्लेनेशन पण तेच असणार आहे. तुम्हाला एवढं कळलं तरी फक्त इनपुट कुठं होत दिलं जातं आणि आउटपुट कुठं मोजलं जातं आणि इनपुट मध्ये चेंज कसा केला जातो आणि आउटपुट मध्ये तो कसा मिळतो एवढंच आपल्याला. आता वेगळ्या दिलेलं आहे. आता ते काय तिथं आपण आलेलं आहे, तिथंच आपण थोडक्यात बदल करूया. काही केलेलं नाही. दोन्ही आहे एनपीएन सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर ट्रान्झिस्टरचा एम्प्लिफायर म्हणून उपयोग करून घ्यायचा असेल तर जो सिग्नल, द सिग्नल विच वी हॅव टू एम्प्लिफाय, तो सिग्नल आपण इथं बेस करायचा. हा स्मॉल व्हेरिएशन आहे, स्मॉल व्हेरिएशन स्मॉल सिग्नल आहे. आणि जे आपल्याला मोठं करून पाहिजे हे इनपुट आपण या ठिकाणी कोणाला जोडायचं? बेसला जोडायचं. आणि कलेक्टरच्या इथं आपण लोड रेजिस्टन्स आले आणि याच्या लक्षात येतं. मग आता इथं एवढंच बदल आहे, बाकी काय बदल नाही, बाकी जोडली सेम. लक्षात येतं. आता हे दाखवलंच पाहिजे की नाही, मीटर कलेक्टर व्होल्टमीटर काही गरज नाही, कारण ते कशासाठी होते? आम्हाला याच्यात चेंजेस कसा झाले, त्या चेंजेस कसा होते हे पाहण्यासाठी. खरं तर हे जे आयव्ही कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला सांगितली ना, की आयव्ही कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. तुम्हाला प्रॅक्टिकलला ट्रान्झिस्टर हा जोडून सगळा पुढे दिलेला असतो. जस्ट तुम्ही काय करायचं असते, फक्त इकडचं व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवायचं, इकडचं व्होल्टेज बदलायचं आणि इकडचा करंट मोजायचा आणि त्यातला ग्राफ काढायचा. परत काय करायचं, इकडचा करंट कॉन्स्टंट ठेवायचा इथल्या पॉटच्या साह्यानं आणि इकडचं व्होल्टेज चेंज करायचं आणि इथला करंट काय करायचा? मोजायचा आणि त्याचा ग्राफ करायचा. इनपुट कॅरेक्टरिस्टिक आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक हे तुम्हाला 12वीला प्रॅक्टिकल आहे. आणि त्याचे ग्राफ्स आता त्याचे नेचर तुम्हाला दिलेले. पहिला ग्राफ कसा येणार आहे, दुसरा ग्राफ कसा असणार आहे, लक्षात येते. तर याच्यावरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील आणि मग तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने कोण कोणावर अवलंबून आहे, करंट कलेक्टर करंट हा बेसवर कसा अवलंबून आहे हे तुमच्या लक्षात येणार. आणि इथं सगळ्यात महत्वाचीच गोष्ट केलेली आहे काय, जो इनपुट विच वी हॅव टू एम्प्लिफाय, द इनपुट विच वी हॅव टू एम्प्लिफाय इज गिवन टू द बेस ऑफ द ट्रान्झिस्टर. म्हणजे एनपीएन ट्रान्झिस्टरच्या बेसला एक इनपुट जोडलेला, हे इनपुट व्हेरिएशन इनपुट इथं दिलं. आता हे जे इनपुट आहे हे इनपुट आपल्याला पुढं आउटपुट मध्ये मिळणार आहे. तर आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे, मगाशी सांगितलं तसं काय, स्मॉल चेंज इन बेस करंट इट प्रोड्युसेस लार्ज चेंज इन कलेक्टर करंट. इथं थोडस आता इथं जे इनपुट व्होल्टेज आहे, हे इनपुट व्होल्टेज टोटल जे आहे ना ते मिळून येतो, बरोबर आहे.
आता एक लक्षात येईल, हे जे इनपुट आहे व्हीबी प्लस व्ही आय, व्हीबी प्लस व्ही आय, आता व्ही आय समजा कमी असेल तर टोटल काय झालं, कमी होणार आहे. व्ही आय वाढलं, टोटल वाढणार आहे. परत व्ही आय कमी झालं, कमी होणार आहे. म्हणजे इनपुट व्होल्टेज आहे हे चेंज करायचं काम कोण करणार आहे, हा इनपुटचा सिग्नल करणार आहे. इनपुटला तुम्ही दिलेला सिग्नल. पण याच्यामध्ये चेंज झाला, या व्होल्टेज मध्ये चेंज झाला तर कशात चेंज होतो, आयबी मध्ये चेंज होतो. कशात चेंज होतो, आयबी मध्ये. पण आयबी मध्ये चेंज कोण करणार आहे, चेंज इन द इनपुट व्होल्टेज कशात येते, विथ व्हीबीबी चेंजेस द आयबी. आयबी म्हणजे बेस करंट चेंज करणार. आणि बेस करंट जसा चेंज होईल सेम टू सेम तसा कोण चेंज होणार आहे, कलेक्टर करंट चेंज. कलेक्टर बेस मध्ये लिनियर रिलेशन आहे, लिनियर कॅरेक्टरिस्टिक आहे. लिनियर कॅरेक्टरिस्टिक कोणाला म्हणतात बघा, लिनियर कॅरेक्टरिस्टिक म्हणजे बेस आणि कलेक्टर यांच्यामध्ये लिनियर कॅरेक्टरिस्टिक आहे. आयबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आयसी, म्हणजे बेस करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कलेक्टर करंट आहे. मग जसा कलेक्टर करंट, जसा बेस करंट आहे तसा कलेक्टर करंट मिळणार. मुळात कलेक्टर करंट बेस करंट अवलंबून आहे. मग तुम्ही आयबी मध्ये चेंज करणार आहे, तो आयसी मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. ट्रान्झिस्टर युजर एम्प्लिफायर मध्ये सगळ्यात महत्वाचं हेच आहे. परत एकदा मी तुम्हाला सांगतोय काय, इनपुट which we have to amplify is given to the base. Output is measured across the load resistance RL which is connected in series with the collector and battery VCC. आता याच्यामध्ये हा जो लोड रेजिस्टन्स आहे, याच्यामधला जो करंट आहे, हा करंट कमी जास्त करायचं काम कोण करणार आहे, हाऊ आयएल कोणानुसार चेंज होणार, आयसी नुसार, आयसी कोणानुसार चेंज होणार, आयबी नुसार. आयबी चेंज करायचं काम कोण करतोय, व्हीआय करतोय. म्हणजे इनपुटचं जे काय तुम्ही सिग्नल दिलाय त्या इनपुटच्या सिग्नल नुसार बेसचा करंट चेंज होणार आहे. आणि बेस मध्ये जो चेंज होणार आहे तो बेस मधला चेंज कोणामध्ये आम्हाला बघायला मिळणार आहे, कलेक्टर मध्ये पाहायला मिळणार. लक्षात येतंय का बघा, ही गोष्ट क्लिअर झाली का. म्हणजे तुम्हाला इथं आहे तसा मिळणार आहे व मोठा पण मिळणार आहे. इथलं चेंज कमी झालं, इथं कमी होणार आहे. इथं वाढलं, इथं वाढणार आहे. लक्षात येत आहे. पण इथे एक मी गंमत केलेली आहे. काय गंमत दिसते हो, दोन्ही ठिकाणी सिग्नल दाखवलाय. इथं हा सिग्नल छोटा दाखवते, लक्षात घ्या. इथं हा सिग्नल मोठा दाखवतो, तो सिग्नल इथं मोठा होऊन आलेला आहे. म्हणजे जसं एम्प्लिफायर मध्ये असतं, समजा मी बोलतोय माईक लावला, तुम्हाला मोठा आवाज ऐकायला येणार आहे. लक्षात येतंय का, कारण मी जो बोलतोय तो सिग्नल झाला इनपुट सिग्नल, आणि हा इनपुट सिग्नल कुणाला दिला, त्याच्या ट्रान्झिस्टरच्या बेसला दिला. बेसनं पुन्हा चेंज केला, कलेक्टर मध्ये चेंज केला. पण बेस कलेक्टर मधला चेंज कोणानुसार झाला, बेस मध्ये झाला. बेस मध्ये चेंज कोण करणार आहे, इनपुटचं सिग्नल. जसंच्या जसं इनपुट आहे तसंच आउटपुटला मिळालेलं आहे. फक्त इनपुट मधला चेंज स्मॉल आहे, आउटपुट मधला चेंज मोठा आहे. तुमच्या लक्षात येतंय का, इथं जो त्याचा एम्प्लिट्यूड आहे हा एम्प्लिट्यूड कमी आहे आणि इथे एम्प्लिट्यूड कसं आहे, जास्त आहे. पण आणखी एक थोडासा बारकावा, एक थोडासा फरक या ठिकाणी तुम्हाला दिसतो. काय दिसतो, सांगा बरं. सांगा की काय दिसतो फरक, सिग्नल मध्ये काय फरक केलाय की, सिग्नल बघा बरं, सांगा. अरे हा सिग्नल मी तो उलटा दिसते का, हा सिग्नल उलटा दाखवलाय मी. तर इथं जेव्हा प्रश्न आहे त्याच तिथं ट्रोप दाखवलाय, इथं ट्रोप आहे तिथे प्रश्न दाखवलाय. याचा अर्थ असा होतो, आउटपुट हे आउट ऑफ फेज, आउटपुट हे इनपुटच्या कसं असते, उलट फेज मध्ये असते. एवढंच आहे, फक्त ते कसं असतं, आउट ऑफ फेज मध्ये असते. कधी कधी हे छोटे बारकाईचे प्रश्न विचारले जातात. आउटपुट व्होल्टेज सिग्नल इज 180 डिग्री आउट ऑफ फेज विथ द इनपुट व्होल्टेज सिग्नल इन कॉमन इमिटर एम्प्लिफायर. कॉमन इमिटर एम्प्लिफायर मध्ये आउटपुट व्होल्टेज इनपुटच्या कसं असते, आउट ऑफ फेज मध्ये असते. त्याच्यामध्ये फेज डिफरन्स, आउट ऑफ फेज मध्ये फेज डिफरन्स कितीच असतंय, 180 डिग्री. व्होल्टेज मध्ये इथल्या करंट आणि इथल्या आउटपुट करंट आणि इनपुट करंट मध्ये, कलेक्टर करंट आणि बेस करंट मध्ये
याच्यामध्ये फेज डिफरन्स हा 180 आहे, हे आउट ऑफ फेज मध्ये. लक्षात आलं? तर अशा पद्धतीने तुम्हाला हा कॉमन इमिटर एम्प्लिफायर आहे. आणि हे जे एम्प्लिफिकेशन आहे, हे एम्प्लिफिकेशन कोणानुसार तुम्हाला मिळणार आहे, तर तुम्हाला एम्प्लिफिकेशन मिळणार आहे त्याच्यामध्ये आयसी आणि आयसी आणि आयबी. म्हणजे आयसी म्हणजे काय, कलेक्टरचा करंट, आणि आयबी म्हणजे काय, बेसचा करंट. तर आयसी अपॉन आयबी याला पण करंट गेन फॅक्टर असं म्हटलं जातं. म्हणजे आणि हा करंट गेन फॅक्टर आहे. हा करंट गेन, आयसी म्हणजे कोणाचं करंट आहे, हो कलेक्टरचा करंट. आयबी म्हणजे कोणाचा करंट आहे, बेसचा करंट आहे. कलेक्टरचा करंट हा बेसच्या करंटच्या कितीतरी पट कसा असतो, जास्त असतो. म्हणजे जेवढा पट मोठा असेल तेवढा पटचं सिग्नलचं काय होणार आहे, एम्प्लिफिकेशन होणार आहे. म्हणजे सिग्नल एम्प्लिफिकेशन जे आहे ते सिग्नल एम्प्लिफिकेशन ज्याला एम्प्लिफाईड व्होल्टेज गेन असे म्हटलं जातं. तर हे एम्प्लिफाईड व्होल्टेज गेन जे आहे ते आउटपुटचं व्होल्टेज भागिले इनपुटचं व्होल्टेज अशा पद्धतीने सांगितलं जातं. आता हे काय व्होल्टेज एम्प्लिफिकेशन जे आहे, तर आउटपुटला जे काय करंट आहे आणि आउटपुटचा जो रेजिस्टन्स आहे, आउटपुटला करंट कोण आहे, आउटपुटचा रेजिस्टन्स काय म्हणायचं, डायनॅमिक आउटपुट रेजिस्टन्स. इनपुटचा करंट कोण आहे, डेल्टा ई. इनपुटचा रेजिस्टन्स कोण आहे, डायनॅमिक इनपुट रेजिस्टन्स. मग याच्या जर किमती आपण या ठिकाणी पुटअप केल्या तर आपल्याला काय मिळतं, इथं व्होल्टेज गेन मिळतो. याला व्होल्टेज गेन म्हणायचं. म्हणजे किती पट व्होल्टेज काय झालं, वाढलेलं आहे, एम्प्लिफाय झालेलं आहे. हे एम्प्लिफाईड व्होल्टेज गेन आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं ट्रान्झिस्टर युज्ड ऍज अ एम्प्लिफायर, ट्रान्झिस्टरचा उपयोग एम्प्लिफायर मधून कशा पद्धतीने करता जातो. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन, कॉमन इमिटर एम्प्लिफायर. इमिटर इज अ कॉमन फॉर इनपुट अँड आउटपुट. इथं जे मगाशी सांगितलं ते परत एकदा तुम्ही घ्यायचंय, सांगायचं, मी त्या गोष्टी रिपीट केलेल्या नाही. पण ट्रान्झिस्टर युज्ड ऍज एम्प्लिफायर मध्ये सुरुवातीला कनेक्शन कशा पद्धतीत असणार आहे, पहिलं जंक्शन कसं फॉरवर्ड बायस करायचंय, दुसरं जंक्शन कसं रिव्हर्स बायस करायचंय, इनपुटला बॅटरी व्हीबीपी कशी जोडलेली आहे, आउटपुटची व्हीसीसी कशी जोडलेली आहे, व्हीसीसी व्हीबीपी पेक्षा कशा पद्धतीने जास्त आहे, करंटच्या डायरेक्शन्स कशा असतील, आयबी कसा असेल, आयसी कसा असेल, आय कसा असेल, हे सगळं आधी कन्स्ट्रक्शन लेवलला तुम्हाला रिपीट त्याच्यामध्ये ट्रान्झिस्टर एम्प्लिफायर मध्ये लिहावं लागेल. आणि त्यानंतर त्याच्या वर्किंग मध्ये तुम्ही सांगायचं इनपुट जो आहे जे आपल्याला एम्प्लिफाय करायचं ते कोणाला दिले, बेसला दिलेलं आहे. आणि आउटपुट हे कलेक्टरला जो लोड रेजिस्टन्स जोडलाय त्याच्या अक्रॉस आपण मोजतोय. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं वाक्य जे पुन्हा एकदा शेवटी लास्टला मी सांगणार आहे, स्मॉल चेंज इन बेस करंट इट प्रोड्युसेस लार्ज चेंज इन द कलेक्टर करंट. आणि बेसला जो काय इनपुट जोडले त्याच्यामध्ये जो काय स्मॉल चेंज होणार आहे तोच तुम्हाला कलेक्टर मध्ये आउटपुट मध्ये बघायला मिळणार आहे. आणि हे सगळ्यात महत्वाचं काम हे एम्प्लिफायर वरून होणार आहे. म्हणजे इथला सिग्नल इथं एम्प्लिफायर वरून मिळतो. आणि मगाशीच मी सांगितलं तुम्हाला, इनपुटला रेजिस्टन्स कमी असतो, आउटपुटला रेजिस्टन्स जास्त असतो. आउटपुटचा रेजिस्टन्स हा डायनॅमिक आउटपुट रेजिस्टन्स, इनपुटचा डायनॅमिक इनपुट रेजिस्टन्स. आणि हा रेजिस्टन्सचा जो रेशो आहे हाच एम्प्लिफिकेशन रेशो मध्ये सगळ्यात महत्वाचा आहे. परत तुमच्या लक्षात आलं असेल की हा रेजिस्टन्सचा रेशो महत्वाचा आहे. आणि म्हणून परत एकदा सुरुवातीला सांगतोय, इनपुटचा रेजिस्टन्स आउटपुटला ट्रान्सफर करणार डिव्हाइस म्हणजेच ट्रान्झिस्टर आहे. इनपुटला रेजिस्टन्स कमी, आउटपुटला रेजिस्टन्स जास्त आहे, आउटपुटचं व्होल्टेज जास्त मिळतं, इनपुटला कमी व्होल्टेज दिलं की आउटपुटला आपल्याला जास्त व्हेरिएशन मध्ये व्होल्टेज पाहायला मिळतं. आणि हाच त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. याला ट्रान्झिस्टर युज्ड एम्प्लिफायर असं म्हणतात. याच्यामधले फक्त आता न्यूमेरिकल्स आपले राहिलेले आहेत. ते न्यूमेरिकल्स आपण उद्याच्या सोमवारी लगेच कॉलेजमध्ये आल्यानंतर घेणार आहोत. त्याचबरोबर एक छोटासा पॉइंट आहे, मॅथमॅटिक्स ओरिएंटेड लॉजिक गेट्स. म्हणजे अँड गेट कशाला म्हणायचं, ऑर गेट कशाला म्हणायचं, नॉर गेट कशाला म्हणायचं आणि नंद गेट कशाला म्हणायचं. ती ऑर, अँड, नॉर आणि नॅन्ड ही 4 गेट्स आहेत. ही 4 गेट आपण पाहणार आहोत. आणि ती गेट म्हणजे मॅथमॅटिक्स थोडस आपल्याला अॅनालॉग आणि डिजिटल मधला फरक त्या निमित्तानं कळणार आहे. आणि हे झालं की हा चॅप्टर या ठिकाणी संपणार आहे. इथपर्यंतचे न्यूमेरिकल्स आपण घेतलेले आहेत, याच्यावरचे न्यूमेरिकल्स आपण घेणार आहोत. आणि तुम्हाला हा चॅप्टर अगदी कसाही याच्यावर प्रश्न आला तरी तुम्हाला त्याच्यावरचे उत्तर देता येतील अशा पद्धतीने आपण परफेक्ट करणार आहोत. ओके, तर तुम्हाला सर्वांना परत एकदा धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी ऑनलाईन जो आपला सेशन होता
तो ऑनलाईन सेशन या ठिकाणी आपण संपवणार आहोत. उद्या काही आपलं लेक्चर असणार नाही. डायरेक्ट आपली भेट आता सोमवारी कॉलेजमध्ये होईल. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. ओके, बाय, गुड डे, थँक्स.